निगेटिव्ह एनर्जी किंवा आपण डार्क मॅजिक म्हणतो, हे खरं असतं डार्क मॅजिक? मध्ये आता जेवढ्या काही घटना घडत आहेत हां. त्या सगळ्या घटनांबद्दलचं प्रिडिक्शन मी 2024 मध्ये हायलाइट्स नावाचा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये हायलाइट्समध्ये सगळे पॉईंट्स टाकले होते, ज्यामध्ये ॲक्सिडेंट्स आले, प्लेन क्रॅश असेल, डिव्होर्सेसचं प्रमाण असं वाढलेलं आहे. लिटरली त्यांना जीवानिशी मारणं हा जो प्रकार चालू आहे, हे सगळे प्रकार वाढत जाणार आहेत. अत्याचाराचे प्रमाण वाढत जाणार आहे. सो लामा फेरा म्हणजे काय? लामा आणि फेरा खूप पॉवरफुल आहे, म्हणजे रेकीपेक्षा पॉवरफुल आहे. ओके. लामा फेराला वर्ल्ड फास्टेस्ट हिलिंग मोडॅलिटी म्हणून ओळखलं जातं आणि जगभरात अजून खूप हिलिंग मोडॅलिटीज आहेत, पण जगभर वापरली जाणारी ही लामा फेरा आहे आणि ब्लॅक मॅजिक रिमूव्हलसाठी स्पेशली वापरली जाते लामा फेरा ही. मला देवानं कशासाठी पाठवलं आहे? पृथ्वीची अवस्था खूप बेकार झालेली आहे. पृथ्वी वाचवणं हे आमचं मिशन आहे. आत्तापर्यंतचा सगळ्यात खराब एक्सपिरियन्स तुमचा काय राहिला याच्यामध्ये? डॉक्टर ज्योती या स्पिरिच्युअल गाईड, टॅरोट कार्ड रीडर, आकाशिक रेकॉर्ड रीडर, सोल चॅनलिंग, हिलर, ॲनिमल अँड नेचर कम्युनिकेटर, त्यासोबतच न्यूरोलॉजिस्ट आणि वास्तू एक्सपर्ट आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आज खूप वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कशन करणार आहोत. सो मॅम, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात बेसिक प्रश्न मी तुम्हाला असा विचारेल. मी मागे एक रील पाहिली आणि आत्ता अहमदाबादमध्ये जो दुर्दैवी घटना झाली त्याबद्दल ती रील होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही अगोदरच त्याबद्दल भाष्य केलं होतं. मला सगळ्यात अगोदर ते जाणून घ्यायला आवडेल की कसं काय ते तुम्ही भाष्य केलं होतं. ओके. रील ती आता तुम्हाला दिसली असेल, पण करेक्ट. 2025 मध्ये आता जेवढ्या काही घटना घडत आहेत त्या सगळ्या घटनांबद्दलचं प्रिडिक्शन मी 2024 मध्ये हायलाइट्स नावाचा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये हायलाइट्समध्ये सगळे पॉईंट्स टाकले होते, की ज्यामध्ये ॲक्सिडेंट्स आले, प्लेन क्रॅश असेल, डिव्होर्सेसचं प्रमाण असेल वाढलेलं, किंवा स्त्रियांचं जे प्रमाण आहे आत्ता पुरुषांना त्रास देणं किंवा लिटरली त्यांना जीवानिशी मारणं हा जो प्रकार सुरू आहे, हे सगळे प्रकार वाढत जाणार आहेत. अत्याचाराचे प्रमाण वाढत जाणार आहेत. हे प्रिडिक्शन मी 2024 मध्येच दिलं होतं. 25 मध्ये आता वर्ष ऑलमोस्ट अर्धा वर्ष आपलं संपलेलं आहे. आता या गोष्टी केव्हा होतात? जेव्हा एक स्पिरिच्युअल व्यक्ती एक आपल्या चक्रावर काम करते, ती हायली असेंड होते, आमची चॅनल्स ओपन होतात. जसं FMs आहेत, ते एक ठराविक फ्रिक्वेन्सीवर जसं ते काम करतात. प्रत्येक चॅनलची एक फ्रिक्वेन्सी असते. सेम तसंच की एक हायली असेंडेड जो स्पिरिच्युअल सोल आहे, ती व्यक्ती आहे, तर त्यांचे सगळे चॅनल ओपन असतात आणि आम्ही मीडियम म्हणून काम करतो. मग युनिवर्सला जे काही सांगायचं असेल तो आमच्याकडे मेसेज देतो आणि इथल्या लोकांना समजेल त्या भाषेत आम्ही सांगण्याचं ते काम करतो. जसं की आत्ता मी महाराष्ट्रात आहे तर मराठीमध्ये पोस्ट करेन, हिंदी करेन किंवा इंग्लिशमध्ये करेन. पण समजा हे जर दुसऱ्या स्टेटमध्ये कुठले आहे, तिथल्या भाषेतले स्पिरिच्युअल गाईड असतील तर ते त्या भाषेत करतील, किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत म्हणजे जर्मन, स्पॅनिश कुठल्याही भाषेचे असो ते त्या भाषेमध्ये करतील, पण मेसेज एकच आलेला असतो. त्यामुळे तुम्ही बाकी पण अजून रील बघितले असतील तर प्रत्येकामध्ये काही ना काही गोष्टी तुम्हाला कॉमन मिळतीलच प्रेडिक्शनच्या बाबतीत. करेक्ट. आता मी तुमचा प्रवास जर पाहिला तर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉब केला 10 वर्ष, तुम्ही इंजिनियर आहात. आणि मग नंतर तुम्ही इकडे कशा काय वळालात? लहानपणापासूनच मुळात मी वेगळी आहे. म्हणजे लहानपणापासून मला लोकांची गर्दी असेल, आवाज असेल, किंवा छोट्या मुलांना ज्या काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, म्हणजे आर्टिफिशियल खेळणी घेऊन खेळणं आहे किंवा आईबाबांकडे काहीतरी हट्ट करणं आहे, या गोष्टी मी कधी केल्या नाहीत. कारण मला इंटरेस्ट वेगळ्या गोष्टींमध्ये असायचा. मला प्राणी पक्षी आवडायचे. एखाद्या प्राण्याचं जग कसं आहे, त्याचं आयुष्य कसं सुरू होतं शेवटपर्यंत, त्याच्या आयुष्यात काय काय घटना घडतात, किंवा अगदी छोटंसं चिमणीचं घरटं जरी दिसलं तरी मी ते चेक करणार की ते कशाने बनवलेलं आहे किंवा ती कशी बनवते. बऱ्याचदा खाली पिल्लं पडलेली असायची, मी उचलून ठेवून द्यायचे. म्हणजे आईने सांगितलं होतं की आपण जर हात लावलं तर ते पुन्हा ॲक्सेप्ट करत नाहीत पक्षी, पण असं कधी माझ्या बाबतीत तर झालं नाही. आता हे का ते पुढे कळेल आपल्याला. हा प्रवास असाच होता आणि मला खूप प्रश्न पडायचे आणि जेवढे घरच्यांना जमायचे ते प्रश्नांची उत्तरं द्यायचे पण, आणि मला खूप स्वप्नंसुद्धा पडायची. मला 3-3.5 वर्षाचं असल्यापासूनची स्वप्न आत्तासुद्धा आठवणीत आहेत
आणि त्या प्रश्नांचे अर्थ मला शोधायचं तेव्हापासून सवय लागत गेली. मी शोधत जायचे की काय आहे, याचा अर्थ काय आहे, ते डिकोड करणं सुरू व्हायचं तसंच. आणि तो प्रवास तसाच वाढत गेला, माझे प्रश्न वाढत गेले, क्युरियोसिटी वाढत गेली. जसं आत्ता मी तुम्हाला सायकिक मेसेजचं सांगितलं प्रेडिक्शनबद्दल, तसंच मेसेज यायचे. मी घरच्यांना सांगायची ही घटना होणार आहे. सुरुवातीला लहान वय असल्यामुळे लक्ष द्यायचं नाहीत, लहान मुलं असंच काही सांगतात म्हणून. पण नंतर त्यांनाही लक्षात यायला लागलं की सांगते म्हणजे काहीतरी आहे. आणि अशा खूप घटना त्या घडणं चालू झालं. पण माझं समाधान होतच नव्हतं. सर्चिंग चालूच आहे. जे काही मिळेल, कुठे काय मिळेल, शोधाशोध चालू आहे. प्रत्येक स्वप्न डिकोड करणं, त्याचा अर्थ काय आहे, मला त्यातून काय घ्यायचं आहे, हे लहानपणापासून तशीच ती चालूच आहे. प्रगती तशी चालूच होती. पण एज्युकेशन झालं, मी शाळेपासून कॉलेजपर्यंत टॉपर आहे. डिस्टिंक्शनमध्ये सगळं क्लिअर करायचे. सगळं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण असायची मी. क्रिएटिव्ह फील्ड सगळं होतं. पण एक मिसिंगची फिलिंग सतत होती की हे ठीक आहे, मला आवडतं सगळं, किंवा जॉब करणं हे सगळी गरज म्हणून आहे. पण ॲक्च्युअलमध्ये माझं सोल कॉलिंग ते नाही. मी कम्फर्टेबल फील करत नाही आहे. काहीतरी मिसिंग आहे. आणि माझ्याकडे ज्या काही नॅचरल एनर्जीज दिलेल्या आहेत किंवा कॅपॅबिलिटीज आहेत, इनबिल्ट स्किल्स आहेत, तर त्यांचा या फील्डमध्ये काहीच उपयोग होत नाही. फॉर एक्झाम्पल, लहानपणापासूनच कसं, घरी मी लहान आहे, त्यामुळे कसं असतं की घरातलं एक लहान मेंबर, शेंडेफळ जे असतं ते थोडंसं स्पेशल असतं. राईट. मग घरात कोणाला काही झालं, काही मुरगाळलं, काही झालं, तर मग त्यावेळी ते असायचं की ते थोडंसं मसाज करून दे. मी करून द्यायचे. आता मी वेगळं काहीच करत नव्हते खरं तर. पण नेक्स्ट डे ते पूर्णपणे गायब झालेलं असायचं. आणि हा अनुभव पप्पांना सारखा येत गेला कंटिन्युअसली. मध्ये ठरलेलं असायचं काही झालं की मी मसाज करून देईन आणि ते ठीक होईल. मग ते घरच्यांनाही प्रश्न पडायचा की तू नेमकं काय करतेस सांग, आम्ही केल्यानंतर फरक काय पडत नाही. काही नाही, मी जसं करायचे तसं दाखवायचे, पण ते केल्यानंतर फरक पडत नव्हता. मग याच्यानंतर त्यांनी माझं नावच ठेवलं होतं की मसाज डॉक्टर म्हणून. आणि मग ते तेव्हा लक्षात आलं की काहीतरी आहे. आणि ॲनिमल कम्युनिकेशन मी नॅचरली करत होते. आणि मी काही कोर्स वगैरे केला असं काही नाही. आता कोर्सेस असतात किंवा माझेही कोर्सेस असतात, पण मी नॅचरली ॲनिमल कम्युनिकेटर आहे. टेलिपॅथिकली मी कम्युनिकेट करते नेचरशी पूर्ण. हे सगळं झालं, इंजिनिअरिंग पण झालं. नंतर मी नॅचरोपॅथी डॉक्टर पण झाले. कारण शिकण्याची जी माझी भूक आहे ती कधी संपली नाही. आत्ताही ती तशीच आहे. नंतर मी डबल पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, डबल MBA झालं, सगळं झालं. तरीही मला मिसिंगची फिलिंग काही ती गेली नाही. आणि एक फेज आयुष्यात असा आला तिथे की तुम्ही एखादी ड्रीम पोझिशन आहे तुमची जॉबची की तुम्हाला फायनली मिळणार आहे, अप्रेझल्स झालेले आहेत, आणि मी रिझाईन करून टाकला जॉब. कारण मला कन्फर्म झालं होतं की मला आत्ता काय करायचं आहे. कारण माझं स्पिरिच्युअल अवेकनिंग त्या फेजमध्ये झालं आणि सगळं मळं भटल्यासारखं मला क्लॅरिटी आली की मला नेमकं काय करायचं आहे. मला हा टिपिकल जॉब करायचा नाही आहे किंवा पैशाच्या मागे धावायचं नाही आहे. खूप मोठी जबाबदारी मला दिलेली आहे. मी एक स्पेशल सोल आहे ज्याला काहीतरी मिशन देऊन इथे पाठवलेलं आहे आणि मला ते मिशन कंप्लीट करायचं आहे. जसं आपण हॉलिवूड मूव्हीजमध्ये बघतो, तर ॲक्च्युअलमध्ये तसे बरेच स्पिरिच्युअल सोल्स आहेत ज्यांना इथे पाठवलेलं आहे. पर्पज काय, तर जसं आपण शक्तिमान सिरियल बऱ्याच जणांनी बघितलेली आहे, त्यामध्ये शक्तिमानला कसं एक मिशन आहे की जो काही अंधाराचं जग आहे तर त्याला कुठेतरी थोपवणं आहे. तशाच प्रकारचं मिशन स्पिरिच्युअल सोर्सनं दिलेलं असतं आणि त्याचंच रिअलायझेशन मला झालं. आणि ऑफकोर्स हा प्रवास सोपा नसतो, खूप त्रासदायक जीवन असतं सगळं. तुमचं शेड्यूल कुठलंही राहत नाही किंवा तुमच्या ज्या आवडीनिवडी पूर्वी ज्या असतात त्याही सुटून जातात. तुमचं फ्रेंड सर्कल राहत नाही, इवन घरचेसुद्धा दुरावतात. एक ॲक्च्युअल वैराग्य असं म्हणता नाही येणार त्याला, पण डिटॅचमेंट जी असते ती अचानक येते तुमच्या आयुष्यामध्ये की मला यातलं काहीच नको आहे आता. आणि ती डिटॅचमेंट आल्यानंतरच आपल्याला क्लॅरिटी मिळते की मला नेमकं काय हवं आहे, की मला पैशाच्या मागे धावायचं नाही आहे किंवा तेच एक चक्रातलं आयुष्य मला जगायचं नाही आहे की शिक्षण घ्या, कॉलेज करा, जॉबला लागा, बिझनेस करा, लग्न करा, मुलं, त्यांची सेटलमेंट आणि बस मरून जा. हे मला करायचं नाही. हे जेव्हा क्लिअर होतं, म्हणजे फक्त माझंच असं नाही, हे जेव्हा ज्याला क्लिअर होतं तो प्रत्येकजण त्याचं अवेकनिंग झालेलं आहे हे समजून घ्यायचं त्याने. राईट. तुम्ही म्हटलात की काहीतरी मिशन आहे, पर्पज आहे. सो तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तुमच्या लाईफचं मिशन काय आहे किंवा तुम्हाला देवानं कशासाठी पाठवलं आहे? मिशन म्हणजे ओव्हरऑल कसं आहे की आत्ता आपल्याकडे सध्या तरी पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे की जिथे जीवसृष्टी आहे. राईट. दुसरं ऑप्शन आपल्याकडे नाही. आणि आत्ता पृथ्वीची अवस्था खूप बेकार झालेली आहे. ती एका दिवसात नाही झालेली, हळूहळू बिघडत गेली. करेक्ट. मग पृथ्वी वाचवणं हे आमचं मिशन आहे. मग त्यासाठी आम्हाला वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत, ज्या टूल्सचा आपण वापर करू शकतो.
जसं की तुम्हाला सायकिक ॲबिलिटीज दिलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही युनिवर्सकडून येणारे मेसेज रिसीव्ह करू शकता. युनिवर्ससोबत कम्युनिकेट, टू वे कम्युनिकेशन तुम्ही करू शकता. आणि जो काही मेसेज तुम्हाला येतो आहे तो तुम्ही समाजासाठी देऊ शकता, पूर्ण निसर्गासाठी. समाज म्हणजे फक्त माणूस नाही, पूर्ण अख्ख्या जेवढं काही निसर्ग आहे प्रत्येकासाठी काम करायचं आहे. मग त्यात तुमचे हिलिंग पण आलेत, वेगवेगळे हिलिंग असतील, काउन्सिलिंग आहे, किंवा एखाद्याला अध्यात्माच्या मार्गावर आणणं आहे. कारण आत्ता माणूस स्वार्थीपणाने इतका त्याचा कळस गाठलेला आहे. इव्हन जेव्हा आपण कमेंटमध्येही बघतो इतक्या भयंकर कमेंट्स येतात आणि अशा प्रकारच्या कमेंट करतात जसं काही त्यांचं हार्डवेअर आहे, अशा प्रकारच्या कमेंट येत असतात. बरोबर. मग हे का होतं असं? एकतर ते मायाजाळमध्ये अडकलेले लोक आहेत, ते कलियुगाच्या मायाजाळात अडकलेले आहेत. त्यांच्या बुद्धीला कळत नाही आपण नेमकं करतोय काय. त्यांना मार्ग दाखवणं आणि योग्य रस्ता काय आहे हे इतकं मोठं मिशन आहे. आणि फक्त मी एकटी नाही, असे बरेच सोल्स आहेत जगभरामध्ये आहेत. म्हणजे फक्त भारतच असं नाही, पूर्ण जगभरामध्ये आहेत. आता मी एकदम बेसिक पासून स्टार्ट करूया आपण, की मला सांगा की आकाशिक रेकॉर्ड म्हणजे नेमकं काय? आत्ता जसं मी सांगितलं की मिशन आहे, आता या अशा गोष्टी आपल्याला समजतात कुठून? ऑफकोर्स आकाशिक रेकॉर्ड्समधून. कारण ती खूप सिक्रेटिव्ह गोष्ट आहे. कारण इथे आपल्याला कॉलेज काय करायचं आहे हे सुद्धा माहीत नसतं आपल्याला, किंवा मला कुठल्या कंपनीमध्ये जॉबला जायचं किंवा माझं पुढे काय होणार हे पण आपल्याला माहीत नसतं. राईट. तर अशा सगळ्या गोष्टी आकाशिक रेकॉर्ड्समधून आपण चेक करू शकतो. आता आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय आहे? एक आकाशिक लायब्ररी आहे, म्हणजे ज्या आपण आकाशवाणी हा शब्द कायम ऐकलेला आहे की तिथे कोणी पर्टिक्युलर एक व्यक्ती आहे किंवा माणूस आहे असं काही नाही, किंवा देवता आहे असं नाही. जसं की भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार होता तेव्हाही आकाशवाणी झालेली होती, किंवा जीजसचा जन्म होणार होता तेव्हाही आकाशवाणी झाली होती. आणि आत्ता लेटेस्ट आत्ताच्या काळातलं जर बघायला झालं तर दत्त महाराजांचे जे पहिले अवतार आहेत श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचा जन्म होण्यापूर्वी काही तासापूर्वी तेव्हाही आकाशवाणी झालेली होती. मग हे आकाशवाणी म्हणजे काय आहे की काहीतरी एरिया आहे जिथे तुमचा सगळा डेटा जो आहे तो स्टोअर करून ठेवलेला आहे आणि त्याची अथॉरिटी कोणाकडे तरी आहे. मग हे आपलं शरीरसुद्धा पंचतत्वांनी बनलेलं आहे, त्यातलं एक आहे आकाश. आणि आकाशिक हा शब्द त्यावरूनच बनलेला आहे. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तो आकाशिक रेकॉर्ड्स असाच शब्द आहे, म्हणजे आपण त्याला काही ट्रान्सलेट वगैरे केलेलं नाही. वर्ल्ड वाईड तो तसाच वापरला जातो. आता आकाशिक रेकॉर्ड म्हणजे ॲक्च्युली काय असतं? आकाशिक रेकॉर्डमध्ये आपले जेवढे काही जन्म होतात, आपला आत्मा कधीही नष्ट होत नाही, तो फक्त शरीर बदलत जातो. मग ते फक्त माणसाचं असेल असं नाही, प्राणी पक्षी झाडे किडे कीटक सगळं काही असेल. 84 लाख योनींचं एक चक्र आहे जे आत्म्याला पार करावं लागतं. आणि त्या 84मध्ये 4 लाख हे मनुष्य जन्म आहेत. मग प्राणी पक्ष्यांचे 80 लाख जरी आपण सोडून दिले तरी 4 लाख जन्मामध्ये माणूस किती कर्म करतो वेगवेगळं. आणि कर्म म्हणजे फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही, आपल्या डोक्यामध्ये एखादा विचार येऊन जातो, एखादं इंटेन्शन येऊन जातं, मग ते अगदी सेकंदासाठी का असे ना, ते सुद्धा कर्मच आहे. कारण आपण बऱ्याचदा म्हणतो नाही मी हे केलंच नाही आहे, अरे मी खूप चांगला वागतो आहे जन्मामध्ये, पण कधीतरी तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी इंटेन्शन येऊन गेलेलं आहे, काही ना काही त्यावर झालेलं आहे. अशा प्रत्येक गोष्टींचा डेटा तिकडे ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होत असतो आकाशिक लायब्ररीमध्ये प्रत्येक सोलचा. समजा आता एखाद्याला एखादा प्रॉब्लेम आला, फिनान्शियल समजा इश्यूज आहेत, पैसे येत नाहीत किंवा कर्ज खूप झालेलं आहे आणि ते रिपीटेड आहे, त्यातून बाहेर निघता येत नाही आहे. मग अशा केसेसमध्ये आपण फक्त तेवढ्याच पॉईंटसाठी आकाशिक रेकॉर्ड ओपन करतो आणि तिथे हे जाणून घ्यायचं असतं की त्याने कुठल्या जन्मामध्ये काय केलं आहे ज्यामुळे त्याला आत्ता हा फिनान्सविषयी त्रास सहन करावा लागतो. सगळे जन्म आपण चेक नाही करत, त्या प्रॉब्लेमशी जेवढं संबंधित असेल तेवढंच. आणि आकाशिक रेकॉर्ड हे आकाशिक लॉर्डच्या अथॉरिटीमध्ये असतात आणि त्याच्यानंतर परत आकाशिक मास्टर्स असतात. आम्ही जेव्हा रेकॉर्ड ओपन करणार असतो तेव्हा पर्टिक्युलर व्यक्तीचे आकाशिक मास्टर असतात, त्यांच्याकडे आम्ही जातो आणि मग ते आपल्याला सांगतात की काय काय तुमचे कुठल्या जन्मामध्ये तुम्ही काय केलेलं आहे किंवा काय अडथळे आलेले आहेत आणि त्यावर काय करावं लागेल, हे सगळं आपल्याला आकाशिक मास्टरकडून मिळतं. जसं की आकाशिक लॉर्ड म्हणजे CEO आहेत आणि आकाशिक मास्टर म्हणजे तुम्ही ब्रँच हेड म्हणू शकता, अशा प्रकारे. आता त्याचा ॲक्सेस कसा करता येतो आणि कोण करू शकतं? ऑफकोर्स ट्रेंड आकाशिक रेकॉर्ड्स रीडरच आकाशिक रीडिंग करू शकतात.
आणि तो जेवढं ऐकायला सोपं वाटतं, पास्ट लाईफ किंवा मी पूर्वजन्मात काय होतं वगैरे, ते एक्सेस करणं खरंच तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे मी कोणाला डिमोटिवेट नाही करत, पण पुढे जाऊन कोणी डिमोटिवेट होऊ नये याच्यासाठी सांगते. कारण स्वतःची तेवढी काही कॅपॅबिलिटी लागते, शिवाय तुमच्याकडे अथॉरिटी लागते. कारण तुम्ही कोणाची तरी कर्म एक्सेस करताय, सिक्रेट डेटा आहे तो एक्सेस करताय तुम्ही. तुमच्याकडे तेवढी अथॉरिटी पाहिजे, तुमच्याकडे पॉवर पाहिजे. आणि आकाशिक रेकॉर्ड ओपन करताना ज्याचे आपण रेकॉर्ड ओपन करणार आहे तर त्याची परमिशन लागते आधी, की तुझे रेकॉर्ड ओपन करायचे आहेत. त्यानंतर मग आम्ही आकाशिक मास्टरकडे जातो. त्यात प्रेयर्स कराव्या लागतात, आधी प्रार्थना दिलेल्या आहेत त्या, ज्याचा रेकॉर्ड ओपन करणार त्याच्यासाठीही असतात आणि आम्हालाही कराव्या लागतात. कारण कोणाचं कर्म एक्सेस करणं ही जबाबदारी आहे. कारण आपण एक्सेस करणं आणि त्यातून तुम्ही काहीतरी चेंजेस करताय, काही सांगताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. मास्टरकडे गेल्यानंतर मग तुम्हाला ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारून मग उत्तरं तिकडून मिळतात आपल्याला. हे रेकॉर्ड ॲक्सेस करताना असं काही अनुभव, असं काही वेगळा अनुभव तुम्हाला आला किंवा एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल की ज्याने तुमच्या लाईफवरती परिणाम झाला किंवा तुम्हाला अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या? शिकायला मिळालं म्हणजे काय होतं की जसं आता मी आकाशिक मास्टरबद्दल उल्लेख केला मी, तर आपल्या सगळ्यांचे आकाशिक मास्टर हे वेगळे असतात. आणि असं नाही की एक मास्टर दुसऱ्यांचे असू शकत नाहीत, असंही नाही. एकच मास्टरकडे बरेच दुसरेसुद्धा त्यांचे व्यक्ती असू शकतात ज्यांचे रेकॉर्ड दिलेले आहेत. आणि प्रत्येक वेळी मला वेगवेगळे मास्टर्स भेटत जातात. ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण मास्टरच्या माध्यमातून खूप हायली असेंडेड सोल्स, बऱ्याचशा देवी देवता, काही काही असे गुरुज आहेत ज्यांची नावंसुद्धा मला माहीत नसतात, की जे दुसऱ्या देशामधले आहेत. त्यांच्याशी सुद्धा मला इंटरॅक्ट करता येतं, बोलता येतं. बऱ्याचदा मला माझ्यासाठी गायडन्स घेता येतो. किंवा कधी कधी असंही होतं की ते स्वतःहून मला काहीतरी गायडन्स देतात. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मला. कारण आपण काम जेव्हा मी रोजचं हे सगळं चालू आहे, स्वतःसाठी काहीच करत नाही, कारण तेवढा वेळ उरतच नाही. दुसऱ्यासाठी केलं की आपल्यासाठी येतं. मानसिकता तशीच असते. जेव्हा आपण दुसऱ्याचे आकाशिक रेकॉर्ड ओपन करतो, तिथले जे मास्टर आहेत त्यांच्याकडून असं काही ना काही मिळत जातं. आता अनुभव जर म्हणत असाल तर मी आत्ता जे आठवतं आहे ते सांगते मी. त्यांचं पार्लर आहे, ब्युटी पार्लर आहे आणि ते खूप छान चालत होतं. पण आत्ता माहीत नाही काय झालं लॉकडाऊनच्या नंतर, आणि त्यांनी ते स्वतःचं घेतलेलं आहे, म्हणजे स्पेस पण त्यांचा स्वतःचा. आणि इतकी गर्दी असणारं पार्लर आता सुन्न पडले, कोणीही येत नाही. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे आकाशिक रेकॉर्ड रिडिंग घेतलं. तर त्यांना मी जेव्हा रेकॉर्ड ओपन केले तर त्यांच्या दरवाजातून एक मला फकीर परत जाताना दिसले. म्हणजे ते हिरवी लुंगी वगैरे आहे, हातामध्ये ती कफनी वगैरे आहे. मग त्यांना विचारलं मी, तुमच्या दरवाजातून कोणी फकीर परत गेला आहे का, ज्याला तुम्ही काही दिलं नाही? त्यांना आठवलं. मग हो म्हणे, त्यांनी मागितलं होतं माझ्याकडे, येतात माझ्याकडे, पण मी कधीच देत नाही. स्पेशली मुस्लिम फकीरांना तर मी देतच नाही, का माहीत नाही मला, पण मी देतच नाही. हे एक झालं. त्याच्यानंतर मला सुकलेली तुळस दिसली होती आणि त्याशी अशी घट्ट पकडून ठेवलेली आहे हातामध्ये, असं दिसत होतं मला. मी विचारलं त्यांना, तुमची तुळस सुकली आहे का? तर त्या बोलल्या, हो माझी तुळस सुकली आहे आणि आता नवीन लावली तरी ती जगत नाही आहे. त्यांना हेही विचारलं मी, तुमचं सिलिंग गळतं आहे का, जिथे पार्लर आहे सिलिंग गळतं आहे का? तर त्या म्हणाल्या, हो खूप गळतं आहे, खूप वॉटर लिकेज आणि वॉटर सिपेज आहे, आणि वरती ज्या फ्लोअरला तो माणूस राहतो तो खूप त्रास देतो आहे मला. त्यांना पुढे जाऊन मी हेही विचारलं की तुमच्याकडे लाफिंग बुद्धाची मूर्ती आहे का? तर त्या म्हणाल्या, हो आहे, मला दिलं होतं कोणीतरी, पण माहीत नाही का मी ते ठेवून दिलं बाजूला. आता ना मी त्या व्यक्तीच्या कधी घरी गेली आहे, ना त्यांचा मला पत्ता माहीत आहे, काहीच माहीत नाही. पण हे त्यांचे फिनान्शियल ब्लॉकेजेस होते की जे क्लायंट जे येत होते ते बंद झालेत. सगळे इश्यूज इथे अडकलेले आहेत. एक तर त्या फकीराला त्यांनी रिकाम्या हाताने पाठवलं, होते पैसे त्यांच्याकडे पण दिलं नाही. मग त्यावर रेमेडी म्हणून मग त्यांना सांगितले की तुम्हाला जावं लागेल, किमान 5 फकीरांना तरी अन्नदान करायला. हे उपाय त्यांना सांगितलं होतं. जे वॉटर लिकेज होते तर ते रिपेअरसुद्धा त्यांना करायचं आहे, आणि तुळशीचं झाड पुन्हा दुसरं लावायचं आहे, आणि तिथे व्यंकटेश स्तोत्राचं वाचन वगैरे त्यांना करायला सांगितलं होतं. म्हणजे असे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव येतात. मी कधीही त्यांच्याकडे गेलेले नसते, पण त्या सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही याला ॲक्सेस कसं करता? मला थोडंसं तुमच्याबद्दल समजून घ्यायचं आहे की तुम्ही सपोज, मी माझं एक्झाम्पल दिलं की मी तुम्हाला म्हटलं की माझ्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याची प्रोसेस काय असेल, तुम्ही कशा त्या गोष्टी ॲक्सेस कराल, आणि तुम्हाला काही साईन मिळतात किंवा काही नेचर काही सांगतं की काय त्याची प्रोसेस असते? जसं मी सांगितलं की दोघांनाही प्रेयर असते, प्रार्थना असते, करावी लागते.
बर. आधी परमिशन लागते, परमिशनशिवाय मी ॲक्सेस नाही करत. नाही करत. हां. त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की कोणाचे रेकॉर्ड ॲक्सेस करणं इझी गोईंग असतं, कोणाचे नसतं. जसं कोणाचे ब्लॅक मॅजिकचे केसेस आहेत, तर तिथे अडथळे येतात, आम्ही लायब्ररीपर्यंत पोहोचू शकत नाही. रस्ता अडवलेला असतो, मिळत नाही, किंवा अटॅक्स पण होतात कधी कधी. मग त्यावेळी सोबत आमच्या बऱ्याचशा एनर्जीज असतात, जसं की एंजल्स असतात सोबत. बऱ्याच एनर्जीज आम्ही सेफ्टीसाठी घेऊन गेलेलो असतो, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही रेकॉर्ड ओपन करायला जातो. आम्हाला आकाशिक लॉर्ड, आकाशिक मास्टर यांना परत परत विनंतीसुद्धा करावी लागते जर प्रॉब्लेम येत असतील तर. लायब्ररीमध्ये गेल्यानंतरही बऱ्याचदा जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती अटॅक करते. तिथून परत आम्हाला रूम शोधावी लागते जिथे ॲक्च्युअलमध्ये रेकॉर्ड ठेवलेले आहेत, कारण खूप मोठी लायब्ररी आहे ती, इतके सोल्स आहेत, इतके रेकॉर्ड्स आहेत. माझी ती रूम शोधावी लागते ज्या रूममध्ये आहेत. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आकाशिक मास्टर आपल्याला लागतात. मास्टर भेटल्यानंतर मग आपण पर्टिक्युलर व्यक्तीचे रेकॉर्ड ॲक्सेस करू शकतो. म्हणजे प्रॉपर बुक असतं आणि प्रत्येकाचं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतं आकाशिक रेकॉर्ड्सचं बुक. आणि ते आत्ता समजा पहिल्यांदा तुमचं आकाशिक रेकॉर्ड ओपन केले, यावेळी मला जसं बुक दिसले तसंच पुढच्या वेळी पण दिसेल असं नाही. कारण जेव्हा आपण आकाशिक रीडिंग चालू करतो किंवा रेकॉर्ड पहिल्यांदा ओपन करतो एखाद्याचे, तर त्या रेकॉर्ड्सचं हीलिंग जे आहे ते नॅचरली सुरू होतं. हीलिंग म्हणजे जे काही समजा मेजर ब्लॉकेजेस आहेत तर ते हळूहळू कमी व्हायला चालू होतात, आणि ती नॅचरल प्रोसेस आहे. जसं आपल्याला एखादी जखम लागल्यानंतर आपलं शरीर स्वतः रिकव्हरी करायला चालू करतं, आपण जरी औषध नाही लावलं तरी पण. त्याचप्रकारे हीलिंग ऑटोमॅटिकली चालू होतं. आणि त्यानंतर प्रश्न जे घेतलेले असतात ते प्रश्न आम्ही एक एक करून विचारतो. आता उत्तरं कुठल्या फॉर्ममध्ये मिळतात किंवा कसं कळतं, तर प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी असते. त्याला VAK पर्सनॅलिटी म्हटलं जातं. व्हिज्युअलिटरी, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक हे सायकोलॉजिकल टर्म्स आहेत. हे खूप वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे स्टुडंट्स असो किंवा मॅनिफेस्टेशन करताना सुद्धा या गोष्टी आपल्याला लागतात. तर यानुसार आपली जी पर्सनॅलिटी असेल त्यानुसार आपल्याला मेसेजेस मेजरली मिळतात. व्हिज्युअलिटरी म्हणजे बेसिकली तुम्हाला विजन्स दिसतील. ऑडिटरी आवाजाच्या फॉर्ममध्ये येतं. कायनेस्थेटिक असेल तर फिलिंग्ज आहेत, इमोशन्स किंवा टच फील होतो. आणि काही काही गोष्टी ज्या आहेत त्या थॉट्सच्या फॉर्ममध्ये पण येतात, आणि कधी कधी क्लिअर येत नाही. त्याला डिकोडसुद्धा करावं लागतं की त्याचा अर्थ नेमका काय आहे. जसं की मी एकाचं रीडिंग करत होते आणि त्यांच्या दोन्ही मुलांचं लग्न जमलेलं नाही, आणि त्यावेळी माझ्याकडे उत्तर मला पाण्याची टाकी दिसते. आता हे उत्तर डिकोड करावं लागतं. मी त्यांना विचारलं, घरची जी पाण्याची टाकी आहे ती कुठे आहे? ती सेंटरला होती घराच्या, जी असू नये, तो खूप मोठा वास्तुदोष आहे ते, कारण ते ब्रह्मस्थान आहे. आणि दुसरी गोष्ट, मोस्टली आत्ता जे वॉटर टँक असतात ते ब्लॅक कलरचे असतात. तेही कलर त्यांना बदलायला सांगितलं, तो येलो करायला सांगितलं त्यांना. मग आता ते मेजर जो प्रॉब्लेम आहे, लग्न होत नाही आहे, तो वास्तुदोष आहे, ते कारण तिथे आलं होतं. म्हणजे बऱ्याच असं डिकोडसुद्धा करावं लागतं आपल्याला. ओके. आकाशिक रेकॉर्ड जे असतात त्याच्यामध्ये काय काय डेटा असतो? किती म्हणजे भविष्यकाळातला असतो का? प्रेझेन्समधला काही डेटा आहे का? भूतकाळातला डेटा आहे का? आणि किती जन्मातला डेटा आहे? काय काय गोष्टी तिथे तुम्ही ॲक्सेस करू शकता? ओके. सुरुवातीला जसं मी सांगितलं की आपले जेवढे जन्म झालेत, जन्म प्रत्येक जन्माच्या प्रत्येक कर्माचा, जसं की आपण आता इथे बोलतोय, ज्या प्रकारे बसलेलो आहे किंवा जो टॉपिक डिस्कस करतो, ज्या रंगाचे कपडे घातलेले, प्रत्येक गोष्ट तिथे ऑलरेडी रेकॉर्ड होते. त्यामुळे तुमचे पास्टचे तर सगळे रेकॉर्ड्स आहेतच, प्रेझेंटचंही आहे आणि फ्युचरचंही आहे. पण आकाशिक रेकॉर्ड्स किंवा पास्ट लाईफ जाणून घेण्यासाठी म्हणून ते आकाशिक रेकॉर्ड्स आहेत. का असं आहे? कारण प्रेझेंट म्हणजे काय आहे, आपण पास्टमध्ये काय केलेलं आहे त्याचा रिझल्ट म्हणून प्रेझेंट आहे. आपण आधी अभ्यास केला म्हणून आता काहीतरी जॉब करू शकतो, पास होऊन इकडे आलो. समजा अभ्यास नाही केला, फेल झाला, काहीतरी दुसऱ्या मार्गाला लागलो. सेम आत्ता जे कर्म करेन त्यानुसार आपलं फ्युचर घडणार आहे. त्यामुळे फ्युचर पूर्णपणे डेस्टाइंड नसतं. काही गोष्टी डेस्टाइंड असतात आणि खूप साऱ्या संधी युनिव्हर्स आपल्याला देतो की ते तुम्ही बदलू शकता. म्हणून आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंगमध्ये फ्युचर रीडिंगपेक्षा पास्टमध्ये माझं काय चुकलं, ज्यामुळे मला आत्ता त्रास होतो, हे चेक करणं गरजेचं आहे. आणि आत्ता जर मी ते करेक्ट केलं, ऑफकोर्स फ्युचर आपल्याला जसं हवं आहे तसं आपण घडवू शकतो. बरं. आता याचा मी एक जस्ट माझ्या मनामध्ये आलं की कुणी याची हेल्प घेतली पाहिजे, कोणाला याची गरज आहे, आणि याने आपण आपलं आयुष्य कशाप्रकारे बेटर करू शकतो?
समजा एखाद्याला करिअरचं कळत नाही आहे, माझ्याकडे 2-3 ऑप्शन आहेत किंवा मग घरचे वेगळं सांगतायत, पण माझे मित्र वेगळीकडे गेलेत आणि मला काहीतरी वेगळीच आवड आहे, मग मी काय ऑप्शन चूज करू? त्यावेळी ऑप्शन्स देऊन आपण ते चूज करता येतं. जसं मी फिनान्सचं सांगितलं, मला प्रॉब्लेम काय आहेत, पैसा येत का नाही माझ्याकडे, किंवा आला तर टिकत का नाही, कर्ज का आहे ते चेक करता येतं. किंवा कोणाची जमीन विकली जात नाही, कोणाला घर विकायचं असतं, घर विकत घ्यायचं असतं, ते होत नाही, कोणाला मुलं होत नाही आहेत, काही कारण नाही आहे, म्हणजे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पण मुलं होत नाही आहेत, किंवा कोणाला काहीतरी हेल्थ इश्यू आहे काही कारण नसताना मागे लागला आहे आणि तो ठीकच होत नाही आहे, सायन्सकडे त्याचं उत्तर नाही आहे, डॉक्टरनेही काही नाही असं सांगितलेलं आहे, ट्रीटमेंट चालू आहे. अशी कुठलीही गोष्ट असो की जी सॉल्व्ह होत नाही आहे खूप काळापासून, काहीतरी रखडलं आहे किंवा रिपीट होतं आहे तेच 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 तेच, अशा सगळ्या केसेसमध्ये आपण आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग ॲक्सेस करू शकतो. पण असं नाही की नाही मला ताप आला तो का आला होता, हे असं काहीतरी नाही. राईट. की काहीतरी जे अनरिझॉल्वड आहे त्याच्यासाठी आपल्याला ॲक्सेस करणं गरजेचं आहे. एखादं एक्झाम्पल देऊ शकाल तुम्ही? जसं की एक माझ्याकडे केस होती आत्ता आकाशिक रीडिंग केली. तर शेतकरी आहेत ते आणि जनावरं वगैरे पण आहेत आणि मागच्या 15 वर्षापासून त्यांच्याकडे जनावरं, जी दुभती जनावरं आहेत, प्राणी पक्षी, ती एक्सपायर होतात, शेतात पीक येत नाही आहे, कर्ज वाढलेलं आहे, त्यांच्या पत्नीलाही बरेचसे हेल्थ इश्यूज मागे लागलेत, काही कारण नाही, रिपोर्ट नॉर्मल आहेत, आणि जी 2 मुली आहेत त्यांना, आणि मोठ्या मुलीला काहीतरी जाणवतं की घरात काहीतरी आहे. आणि जेव्हा हे तिने घरच्यांना सांगितलं, त्यांच्या घरी ती जनावरांना जो चारा आहे तो बारीक करण्याची मशीन आहे ती पाडली तिच्या अंगावर, कशाने पडली माहीत नाही. छोटी मुलगी संध्याकाळ झाली की अचानक दरवाजा उघडून पळत सुटते. शेतामध्ये एकही कामगार टिकत नाही, एकदा येतो दुसऱ्या दिवशी तो येतच नाही, आणि घरचे सुद्धा त्यांच्याशी व्यवस्थित वागत नाहीत, म्हणजे स्वतःचे आईवडील आणि भाऊसुद्धा व्यवस्थित वागत नाहीत. कारण काहीच नाही आहे. कारण त्यांची डेट ऑफ बर्थ पण जर कोणी बघितली न्यूमरॉलॉजिस्टने किंवा मी डेट ऑफ बर्थ पण बघितली, सगळं ठीक आहे, एवढे प्रॉब्लेम तर याला त्यांना नको आहेत. किंवा अगदीच आपण जर पत्रिकेकडे गेलो, बाबा त्याची आत्ता महादशा, शनिदेवांची महादशा किंवा राहूची महादशा आहे का, त्यामुळे त्रास होतो, तेही नाही आहे. मग असे केसेस जेव्हा असतात तेव्हा आकाशिक रिडिंगमधून उत्तर मिळतात. जेव्हा मी त्यांचं आकाशिक रिडिंग चालू केलं, त्यांचं जेवढा काही तो शेताचा एरिया आहे तो मला असा बांधलेला पूर्ण दिसत होता, म्हणजे बंधन केलेलं आहे त्यांच्या पूर्ण जमिनीला, त्याचे लाल धाग्याने बांधलेलं दिसतं, आणि एक मातीचं असं मटकं आहे त्यालाही लाल कपड्याने वरून बांधलेलं आहे, आणि त्यामध्ये 2 फिमेल स्पिरिट्स आहेत ज्या कैद केलेल्या आहेत त्या मटक्यामध्ये आणि यांच्या मागे लावलेल्या आहेत, आणि त्या नॉर्मल पण नाही आहेत. म्हणजे एक जी स्पिरिट आहे, फिमेल स्पिरिट, तिची डेथ डिलिव्हरीच्या वेळेला झालेली आहे, आणि एक जी आहे ती प्रेग्नेंट असताना झालेली आहे, आणि अशा रोज खूप डेंजर असतात. आणि त्या 2 ज्या स्पिरिट आहेत त्यांच्या मागे लागलेल्या आहेत, यांच्या मागे लावलेल्या आहेत ॲक्च्युली त्यांच्याच भाऊबंधांनी. त्यामुळे त्यांची आज कुठलीही प्रगती होत नाही, कितीही कष्ट केले, काही झालं, पैसे येत नाहीत, टिकत नाहीत. मग यानुसार त्यांना उपाय दिले होते मास्टरनी, त्यांना उपाय आकाशिक मास्टर्स त्यांना उपाय देतात, ते त्यांना उपाय सगळे करायचे आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं की उपाय करताना सुद्धा खूप अडथळे येतात, त्यांना करू दिलं जात नाही की ते सोडून द्यावं त्यांनी. मग हे खूप रिस्की केसेस असतात अशा, म्हणून जसं सुरुवातीलाही म्हटलं की हे स्पिरिट बऱ्याचदा त्राससुद्धा देऊ शकतात, एक तर रेकॉर्डपर्यंत पोचू देत नाहीत, आणि पोचल्यानंतर पण आपल्याला काहीतरी करायला बघतो. त्यांचं रीडिंग जसं मी संपवलं, काहीही कारण नसताना मला खूप माझ्या पोटात दुखायला चालू झालं होतं, काहीही कारण नव्हतं. सेशन जे काही झालं होतं ते मी जवळपास त्यांना 1 तासानंतर मग रेकॉर्ड करून पाठवलं, कारण माझी अवस्था बिघडली होती. मग हे एनर्जीचा इम्पॅक्ट असा होत असतो, त्यामुळे तुम्हाला पण तेवढं कॅपेबल असलं पाहिजे की असं काही तुम्ही मॅनेज करू शकता आणि त्यातून बाहेर येऊ शकता. तुमच्या मागे तेवढं पाठबळ लागतं की तुम्हाला सेफली तिथून बाहेर आणून सोडलं जाईल. राईट. मला तुम्ही म्हटलात की इट्स नॉट इझी, राईट, की ते त्याच्यामध्ये खूप अडथळे येतात, तुम्हालाही खूप साऱ्या यांना सामोरे जावं लागतं. आत्तापर्यंतचा सगळ्यात खराब एक्सपिरियन्स तुमचा काय राहिला याच्यामध्ये? एवढा खराब असा नाही, जसं की मी आत्ता सांगितलं, एक तर हे असतं, किंवा मग बऱ्याचदा अडवलं जातं, लायब्ररीपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही, किंवा काहीतरी अटॅक्स होतात. पण जसं मी सांगितलं, आमच्यासोबत ही एनर्जीज असतात, एंजल्स असतात, ते आम्हाला प्रोटेक्ट करून प्रोटेक्टिव्ह शील्डमध्ये घेऊन जातात. त्यामुळे एवढा खूप भयंकर वगैरे असं नाही. पण येऊ शकतात. हो, ऑफकोर्स येऊ शकतात. आपण थोडंसं लांबा फेराबद्दल देखील बोलूया.
आणि लामाफेरा आणि आकाशिक रेकॉर्ड्स याच्यामध्ये काही अ, साम्य आहे का हां, किंवा दोन्ही? तिथे उपाय म्हणून लामाफेरा येतं किंवा ब्लॅक बर मॅजिक किंवा जसं आता हे ब्लॅक मॅजिकचाच प्रकार होता यांचा. बर मग इथे जमिनीला पण लामाफेरा करता येतो, त्या ह्युमन्सना हिलिंग करता येतं, ॲनिमल्सना करता येतं. लामाफेरा म्हणजे काय, थोडंसं सांगाल का मला? मला ॲक्च्युली खरंच माहिती नाही आहे या गोष्टी, माझ्यासाठी खूप नवीन आहेत. म्हणजे काही याच्या अगोदर मी या विषयावरती कोणासोबत चर्चाही नाही केलेली. माझ्या डिस्कशनमध्येही नाही आहे आणि माझ्या सर्कलमध्येही आत्तापर्यंत डिस्कशन केलेलं नाही आहे. सो त्यामुळे कदाचित मी काही असे क्वेश्चन विचारेल की खूप बेसिक असतील, बट मला ते समजून घ्यायला आवडेल आणि खूप असं आहे की काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे. सो लामाफेरा म्हणजे काय आणि ते कसं काम करतं, काय एनर्जीज असतात, ते थोडंसं सांगा मला. लामा आणि फेरा हे 2 शब्द आहेत. वेगवेगळे शब्द आहेत. हां, पण त्याचा अर्थ पण आहे, तो मी पुढे सांगते, की बरं. त्याचा अर्थ काय. लामाफेरा ही एक हीलिंग मोडॅलिटी आहे. हीलिंग म्हणजे काय, तर तो इंग्लिश शब्द आहे, काही जणांना अवघड वाटतो, की मराठी लोकांना तो वेगळा वाटतो. हे काय आहे? हीलिंग म्हणजे सोप्या भाषेत उपचार करणं. हो. त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की बरं. साठी पण वेगवेगळ्या पॅथीज आहेत. ॲलोपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे. तशाच प्रकारे हीलिंग म्हणजे ती एक उपचार पद्धती आणि त्याच्या वेगवेगळ्या परत उपपद्धती म्हणू शकता. तशा प्रकारे ही एक लामाफेरा ही एक हीलिंग पद्धती आहे. रेकी खूप जणांना ऐकून माहीत असते, किमान ऐकून तरी माहीत असतो की तो शब्द रेकी काहीतरी आहे बाबा. तसंच लामाफेरा आहे. लामा आणि फेरा हे 2 शब्द आहेत. आपण जर तिबेटियन संस्कृती बघितली, तिबेटियन बुद्ध संस्कृती बघितली, तर ती फार वेगळी आहे. आपल्याकडे ती पोचलेली नाही व्यवस्थित. तर लामाफेरा ही तिबेटियन बुद्धाची जी कम्युनिटी आहे तिकडून इन्व्हेंट झालेली आहे. लामा म्हणजे आपण जे बघतो की जे मरून रंगाचे कपडे परिधान केलेले असतात, ते त्यांना लामा म्हटलं जातं. आणि आता हा फेरा. फेरा म्हणजे काय, आपण जेव्हा लामाफेरा हीलिंगची प्रोसेस करतो, एखादं सेशन घेतो, तेव्हा आपल्याला 2.5 फेरे मारावे लागतात. म्हणजे ज्याला हीलिंग आपण देणार आहे तो झोपलेला असतो, त्याच्या अंगावर सुद्धा मरून रंगाचा कपडा टाकलेला असतो आणि माळ असते, बोधी माळा असते आणि एक स्टिक येते हीलिंगची. ग्राउंडिंगच्या परत 4 स्टिक्स येतात, त्यात त्यांना 4ही स्टिक लावाव्या लागतात आणि 2.5 फेरे त्या व्यक्तीला मारावे लागतात आम्हाला, माळ आणि ती काठी हातामध्ये घेऊन. आता 2.5च का, किंवा ते कशासाठी आहे? तर जेव्हा मास्टर बुद्धा जे आहेत ते उपदेश करत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत जायचे, कारण त्यांनी जगाला प्रेम आणि करुणा, शांतीचा संदेश दिलेला आहे. बरोबर. आणि एक नंतर असं झालं की हे काहीही करू शकतात अशी धारणा लोकांची झाली. तेव्हा एक स्त्री त्यांच्याकडे रडत रडत येते आणि ती म्हणते की माझा मुलगा एक्सपायर झाला आहे, त्याचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही जिवंत करून द्या, तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता. मास्टर बुद्ध खूप समजावतात तिला की आपण हे नाही करू शकत, कारण तो कर्माचा सिद्धांत आहे, निसर्गाचा नियम आहे. जो जन्माला आलेला आहे त्याला त्याचं शरीर कधी ना कधी सोडायचं आहे. पण शेवटी आई आहे, ती ऐकत नाही. ती हट्ट धरून बसते की नाही तुम्ही काहीही करू शकता, तुम्ही मला ते पाहिजे, तुम्ही माझा मुलगा जिवंत करून द्या. ठीक आहे म्हणतात मास्टर बुद्धा, तू गावामध्ये जा आणि तुला थोडेसे तांदूळ आणायचे ते एखाद्या घरामधून. पण तांदूळ आणताना तुला हे इन्शुअर करायचं आहे की त्या घरामध्ये आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. अशा घरातून तुला ते तांदूळ आणायचे आहेत. प्रत्येक घरघरती शोधायला लागते. एखाद्या घरामध्ये नुकताच मृत्यू झालेला आहे, कोणाच्या घरी 10 दिवस झालेत, कोणाचे 10 वर्ष झालेले आहेत, कोणाचं 1 वर्ष झाले. एकही तिला असं घर मिळत नाही की जिथे आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. ती खूप निराश होते आणि मास्टर बुद्धांकडे परत येते आणि सांगते की मला नाही मिळालं असं घर, माझा तो मुलगा जिवंत नाही होऊ शकणार का, विचारते. तेव्हा तिला मास्टर बुद्ध सांगतात की मृत्यू होणं, शरीर सोडणं हे अंतिम सत्य आहे, आपण ते बदलू शकत नाही. तेव्हा तिला सिच्युएशन ती रिअलाईज होते की ते चुकीचं घडलेलं नाही, ती घटना घडणारच होती आणि ते मला मान्य करावं लागेल आणि मला पुढे जावं लागेल. आणि त्यावेळी मास्टर बुद्धा तिला 2.5 फेरे मारतात आणि तिचं आत्तापर्यंत जेवढं काही कर्म होतं ते कर्म क्लिअर करतात आणि त्यानंतर तिला दीक्षा देऊन साधनेला बसून ते पुढे प्रवासाला निघून जातात. तर ते जे 2.5 फेरे इथे मारले जातात त्यातलाच शब्द तो फेरा आहे. तर हे ज्या समस्येसाठी आपण हिलिंग करणार आहे त्या व्यक्तीचं, त्याच्याशी संबंधित त्याचं जे काही कर्म आहे, जे त्रास देते, ते कर्म त्या 2.5 फेऱ्यामध्ये क्लिअर केलं जातं. बरं. आता याच्यामध्ये लामाफेरामध्ये
कुठल्या प्रश्नांवरती ही थेरी हे सोल्युशन्स काम करू शकतात? कोणासाठी हे योग्य असेल? लामाफेरा हिलिंग प्रत्येकासाठी सेफ आहे, म्हणजे ते एज क्रायटेरिया एकतर नाही आणि हे एकतर खूप पॉवरफुल आहे, म्हणजे रेकीपेक्षा पॉवरफुल आहे. ओके. लामाफेराला वर्ल्ड्स फास्टेस्ट हिलिंग मोडॅलिटी म्हणून ओळखलं जातं, कारण जगभरात अजून खूप हिलिंग मोडॅलिटीज आहेत, पण जगभर वापरली जाणारी ही लामाफेरा आहे आणि ब्लॅक मॅजिक रिमूव्हलसाठी स्पेशली ही वापरली जाते लामाफेरा हिलिंग. कारण रेकीमध्ये काय होतं की एक हीलर जो असतो तो ट्रान्समिट करतो फक्त एनर्जी, युनिव्हर्सकडून घेणं आहे आणि रिसिव्हरकडे तो देणं आहे. पण लामाफेरामध्ये आम्ही डिरेक्टली जे हीलर्स आहेत, मास्टर बुद्धांची एनर्जीला डिरेक्टली बोलावलं जातं आणि ते स्वतः येऊन हील करतात लोकांना, म्हणून तो फास्ट रिझल्ट देतो. आणि हिलिंगचा जो टाईम पिरियड असतो, म्हणजे एक सेशन जे आहे ते हार्डली 15 मिनिटाचं होतं, जिथे दुसऱ्या ज्या हिलिंग मोडॅलिटीज आहेत तिथे वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ही खूप पॉवरफुल हिलिंग मोडॅलिटी आहे आणि याला लिमिटेशन नाही की तुम्ही कशासाठी वापरायचं. तुमचे फिनान्शियल इश्यूज आहेत, कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासामध्ये, किंवा रिलेशनशिप इश्यूज आहेत, जसं की एखाद्याला लग्न करायचं आहे, दोघांना लग्न करायचं पण अडथळे येत आहेत, घरचे ऐकत नाही आहेत, किंवा डिवोर्स होणार आहे, सिच्युएशन तिथंपर्यंत गेली आहे, नवरा बायकोचं रिलेशन असेल, इतर रिलेशनशिपचे जे इश्यूज असतील, किंवा लग्न होत नाही आहे, किंवा एखाद्याला करिअर ग्रोथ मिळत नाही आहे, जॉबच्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज येत नाही आहेत, किंवा त्याचं प्रेझेंटेशन व्यवस्थित होत नाही जॉबच्या ठिकाणी, किंवा कोणाला फॉरेन कंट्रीजमध्ये जायचं आहे, कोणाचं प्रमोशन होत नाही आहे, किंवा चाइल्ड बर्थसाठी असेल. समजा तुम्हाला मेडिसिन्स चालू आहेत, चाइल्ड बर्थसाठी ट्रीटमेंट चालू आहे, तर ती जी प्रोसेस आहे त्याचा स्पीड वाढतो आणि तुमचे जे ट्रीटमेंट आहेत त्या कमी कमी होत जातात. समजा एखादा आजार आहे, रातोरात सगळं चमत्कार नाही होत, पण तुम्हाला काही ना काही इम्प्रूव्हमेंट दिसायला चालू होते. पुढचे जे रिपोर्ट घ्याल त्या रिपोर्ट्समध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसते. एखादी ट्रीटमेंट बंद पडते, म्हणजे नको म्हणून सांगतात डॉक्टर, याची गरज नाही, किंवा मेडिसिन्स कमी करतात, हे तुम्हाला आता गरजेचं नाही. अशा प्रकारे हिलिंग तुम्हाला कुठल्याही समस्येवर तुम्ही लामाफेराचं हिलिंग घेऊ शकता. आणि फक्त माणूस नाही, तुम्ही प्राण्यांनासुद्धा हिलिंग देऊ शकता, कारण मोस्टली बऱ्याच जणांच्या घरामध्ये आजकाल पेट्स असतात, कुत्रा मांजर असतात, किंवा जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे दुभती जनावरं आहेत, समजा त्यांच्याकडे वेटरनरी डॉक्टर वेळेत मिळाला नाही तर खूप नुकसान होतं त्या लोकांचं, कारण त्यांचं अर्निंग सोर्स आहे तो. मग अशा केसेसमध्ये तुमचा डॉक्टर येईपर्यंत जरी तुम्ही हिलिंग दिलं, ते स्वतःचं नुकसान वाचवू शकतात. किंवा बऱ्याचदा त्यांना विकलं जातं, जागा चेंज होतात, किंवा ओनर चेंज होतो. अशा केसेसमध्ये सुद्धा हिलिंग देता येते विकण्यापूर्वी. खूप गोष्टी करता येतात लामाफेरा हिलिंगने, म्हणजे असं काही त्याला लिमिटेशन नाही आहे की तुम्ही कुठल्या कारणासाठी वापरू शकता आणि कुठल्या नाही. आणि ऑफकोर्स ब्लॅक मॅजिक रिमूव्हलसाठी तर आहेच आहे. बेस्ट आहे. म्हणजे आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी कुठलाही प्रश्न असू द्या, त्यासाठी तुम्ही ते हिलिंग वापरू शकता. आता थोडासा एक माझा याला असा प्रश्न असेल की याला काही सायंटिफिक रिझन आहे, की हे फक्त आध्यात्मिक आहे, की सायंटिफिकली हे प्रूव्ड आहे, काही रेकॉर्ड किंवा एखादा युनिव्हर्सिटीचा स्टडी याच्यावरती झालेला आहे, याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल? आता समजा तुम्हाला लामाफेराचा स्वतःला जर अनुभव घ्यायचा, खरंच बुद्धांची एनर्जी येते का, आम्हाला कसं कळणार, मी हिलर नाही आहे. हां, बरोबर. मला कसं कळणार की किंवा जे डिस्टन्स हिलिंग होतं, आता त्यांच्या समोर मी नसते, त्यांना टाइम दिलेला असतो, त्या सेम वेळेत ते हिलिंग रिसीव्ह करतात. पण त्यावेळी आम्ही एक कॅन्डल लावून ठेवलेली असते जेव्हा आम्ही हिलिंग सुरू करतो. कॅन्डलची फ्लेम नॉर्मली किती असते, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर एवढी वाढेल, त्यापेक्षा जास्ती होत नाही. पण जेव्हा आम्ही हिलिंग सुरू करतो, बुद्धांची एनर्जी जेव्हा येते, आम्ही एक मीडियम म्हणून काम करतो. लामाफेराचं ते आहे की इथे मी कोणीच नसतो हिलिंग करेपर्यंत, जे काही तुमच्याकडून बुद्धा करून घेतील त्या प्रकारे हिलिंग करणं असतं. जेव्हा ती प्रोसेस चालू होईल, ती कॅन्डलची फ्लेम खूप मोठी होते, ऑटोमॅटिकली ती फ्लेम वाढते, म्हणजे अगदी अशी इतकी मोठी होते फ्लेम, ऑटोमॅटिकली होते, आणि ती स्ट्रेट असते, म्हणजे कुठे ती फ्लिकर करत नाही, किंवा डान्सिंग फ्लेमसुद्धा ती नसते. आणि जसं हिलिंग संपेल तुमचं, क्लोजिंग करता सेशन जे ती पुन्हा नॉर्मल आहे तशी होते. आणि ही अशा प्रकारची कॅन्डल हिलिंगसुद्धा एक वेगळा प्रकार आहे, हिलिंगची मोडॅलिटी आहे. कॅन्डलची फ्लेम कशी आहे, छोटी आहे, मोठी आहे, किंवा त्याचा कलर कसा आहे, ती कशा प्रकारे पेटते, त्या सगळ्यांचे अर्थ असतात. तर ज्यांना कोणाला ते अनुभव घ्यायचा असेल ना लामाफेराचा, तर जेव्हा ती एनर्जी येते तर ती एनर्जी तुम्हाला दिसते, स्वतः तुम्ही उघड्या डोळ्याने बघू शकता, म्हणजे तुम्हाला काही मेडिटेशन करण्याची गरज नाही, काहीच नाही, उघड्या डोळ्याने तुम्हाला चेंज झालेलं दिसतं, आपोआप दिसतं. मग त्याचे व्हिडिओ एकतर मग काढला जातो, किंवा मग फोटो काढून मग ते क्लायंटला दाखवलं जातं, कारण ते एक प्रेझेन्स आहे तो, की जे तुम्ही उघड्या डोळ्याने बघू शकता.
आणि असे भरपूर क्लायंट्स आहेत की ज्यांना स्वतःला अनुभव आला. इव्हन काही काही क्लायंट्स असेही असतात की त्यांचा माझ्यावर विश्वास असतो, पण एक ठराविक हिलिंग किंवा या गोष्टींवर विश्वास नसतो, कारण तिथे उघड्या डोळ्यांनी काही दिसणारं नसतं, दिसणार नाही. कारण ते एनर्जी हिलिंग आहे. हो, आणि एनर्जीला काहीतरी फॉर्म मिळाल्याशिवाय ती आपल्याला लक्षात येत नाही. जसं की इलेक्ट्रिसिटी आहे ती, पण जोपर्यंत आपल्याला शॉक लागत नाही तोपर्यंत कळत नाही. तसंच आहे हिलिंगचं सुद्धा, तसंच आहे. करेक्ट. तुम्ही आत्ता बोलताना बोललात की डिस्टन्स हिलिंग. सो डिस्टन्स हिलिंग म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं त्याच्याबद्दल थोडंसं जर सांगा. समोरासमोर आपण असू तर रिसिव्हर समोर झोपलेला असतो, झोपलेलं पाठीवर सरळ झोपून मग त्याला हिलिंग दिलं जातं. पण बरेचसे असे क्लायंट असतात की जे लांब राहतात किंवा आजारी आहेत, जे नाही येऊ शकत किंवा परदेशात आहेत, तर त्यांच्यासाठी डिस्टन्स हिलिंग ही पद्धत असते. सगळ्याच हिलिंगमध्ये ही अवेलेबल आहे. म्हणजे फक्त लांबाफेरा असं नाही, कुठलंही हिलिंग तुम्ही करा, डिस्टन्स हिलिंग देऊ शकता. आणि लांबाफेरामध्ये त्या व्यक्तीचा पूर्ण फोटोग्राफ लागतो, फुल लेंथ फोटोग्राफ लागतो हिलिंगसाठी. मग त्या फोटोग्राफचाच वापर करून पूर्ण त्याला हिलिंग दिलं जातं. म्हणजे तुम्ही कुठल्याही जगाच्या कोपऱ्यामध्ये असा आणि तुम्हाला जर ही हिलिंग करायची असेल, तुम्ही कुठूनही हे करू शकता. येस. आणि इथे आणि ते हिलिंग चालू असताना त्या हां. व्यक्तीला तिकडे अनुभव येत असतात. जसं की त्याला विजन येईल, त्याचा जो काही बरं. प्रॉब्लेम असेल त्याच्याशी संबंधित विजन येईल, ऐकायला येईल, कोणाची आठवण येईल, जे काही असेल, तो माणूस जसा असेल, जसं मी व्ही की पर्सनॅलिटी बोलले, त्यानुसार त्याची जी पर्सनॅलिटी असेल त्यानुसार त्याला विजन्स येतील, ऐकायला येईल, थॉट्स येतील किंवा फील होईल. जसं बऱ्याचदा रिलेशनशिपचं हिलिंग करताना लोक रडत असतात. हिलिंग चालू आहे पण ते कंटिन्युअसली रडत असतात, जाणीवपूर्वक नसतं ते, पण तो ब्लॉकेज निघून जात असतो. आणि हे डिस्टन्स असो किंवा फेस टू फेस सेम अनुभव असतात, काही फरक पडत नाही. दोन्हीमध्येही म्हणजे जे उपाय आहेत किंवा दोन्हीमध्ये जो येणारा रिझल्ट आहे, सेम असतो. रिझल्ट सेम सेम आहे. म्हणजे असतो. तुम्ही म्हणजे जर एखाद्याला डिस्टन्समधून आता दूर आहे कोणी, जसं आजारी आहे, त्यांना जर याचं प्रोसेस थ्रू जायचं असेल तर ते डिस्टन्स हिलिंग थ्रू करू हो, शकतात. ऑफकोर्स. कारण ती शेवटी एनर्जी आहे. एनर्जी कुठेही ट्रॅव्हल करू शकते. गरज असते फक्त त्याला आपण इंटेन्शन काय देतो. जसं की स्टुडंट हिलिंग मी स्वतः इन्व्हेंट केलेलं आहे. कारण आत्ता विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम खूप आहेत की अभ्यास हो. करत नाही किंवा त्याच्या लक्षात राहत नाही, मोबाईलच घेऊन बसतो किंवा हो. आमचं ऐकतच नाही. हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आजचा. ती तक्रार असते की आमचं ऐकत नाही मुलगा, टी व्ही बघत बसतो किंवा मग मी जातच नाही शाळेला. काही काही येतात की शाळा सोडून दिली आहे, जातच नाहीत. म्हणजे चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन करून पण ते जात नाहीत. मग अशा मुलांसाठी म्हणून सुद्धा मी स्पेशल हिलिंग ठेवलेलं आहे. म्हणजे जे 100% रिझल्ट येतात, हमखास खूप छान मार्काने ती मुलं पास झालेली आहेत. बरं. मॅम मला याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की मनी रेमेडीज किंवा पैसा कसा आपण आकर्षित करू शकतो किंवा आता खूप सारे आपले प्रेक्षक आहेत, की ज्यांना याच्याबद्दल समजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये काही कोर्सेस किंवा काही क्लासेस किंवा काही शिकण्यासाठी आहे का, की जेणेकरून करिअरमध्येही ग्रोथ होईल आणि फायनान्शियली त्यांना एक फ्रीडम मिळू शकेल? ओके. तर सुरुवातीला मी पैसे आपल्याकडे काय येत नाहीत हे सांगते आधी मी, म्हणजे आपल्या बरं. रूट कॉज समजेल. हो. कारण हे सामान्य माणसाला कळत नाही की नेमकं झालंय काय बाबा, की बाकी सर्वांकडे पैसे येतो आणि माझ्याचकडे काय येत नाही. प्रत्येकाला प्रश्न पडतो. बरोबर. तर पैशासोबतचं आपलं जे नातं आहे ते आपण बिघडवून घेतलेलं असतं. समजा एखाद्या माणसाशी तुमचं पटत नाही, तुम्ही त्या माणसाकडे जाल का? ऑफकोर्स टाळणार आहे. किंवा एखाद्या व्यक्तीसोबत तुम्हाला खूप छान वाटतं, त्या व्यक्तीकडे तुम्ही सारखं सारखं जाणं प्रिफर कराल. सेम हीच जी गोष्ट आहे ती पैशांच्या बाबतीत लागू होते, कारण शेवटी ती पण एक एनर्जी आहे. ओके. पैशांच्या बाबतीतलं आपलं जे नातं आहे ते खराब कशामुळे होतं? एक तर आपल्या स्वतःच्या चक्रांमध्ये आपण ब्लॉकेज करून घेतो. आपल्या शरीरामध्ये जी महत्त्वाची सप्तचक्र आहेत त्यामधलं जे तिसरं चक्र आहे पिवळ्या रंगाचं मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सस चक्र आणि पहिलं जे चक्र आहे मूलाधार चक्र किंवा रूट चक्र जे लाल रंगाचे, ही 2 चक्र मेजरली कारणीभूत असतात. आपली फिनान्शियल स्टेबिलिटी असो, नेम, फेम, सक्सेस, लक्झुरी, सगळं काही मटेरियलिस्टिक जेवढ्या गोष्टी आहेत, भौतिक गोष्टी, त्या सगळ्या 2 चक्रांवर अवलंबून असतात. आणि इथे ब्लॉकेजेस झाले की करिअर, फायनान्स आणि तुमचं एकंदरीत जे काही भौतिक आयुष्य ते सगळं डळमळीत होतं. आता हे ब्लॉकेज कशामुळे तयार झाले? एक तर तुमचं पैशासोबतचं रिलेशन खराब झालेलंच आहे. कशामुळे झालं? एक पहिलं कारण हे की एक तर तुमची पैशांविषयीची निगेटिव्हिटी आहे, मानसिकता निगेटिव्ह बनलेली आहे. कारण तुम्हाला अनुभव निगेटिव्ह आले पैशांविषयी. जसं की तुम्हाला समजा तुमच्या चाइल्डहूडमध्ये, तुमच्या बालपणामध्ये जर तुमची फिनान्शियल कंडिशन व्यवस्थित नव्हती
आणि तुम्हाला सतत त्या गोष्टीमुळे बरेच सॅक्रिफायसेस करावे लागले, छोट्या छोट्या गोष्टी घेता आल्या नाहीत, किंवा आईवडिलांचा ओरडा खावा लागला, किंवा सतत हे ऐकावं लागलं की नाही हे आपलं काम नाही आहे बाबा, हे श्रीमंतांचं आहे, पण गरीब आहे, हे सतत सतत जर आपल्या बालमनावर परिणाम होत गेला, याचे रिफ्लेक्शन्स ऑफकोर्स तुमच्या एंगेजमध्ये दिसतात. तुमच्याकडे पैसा येत नाही, पहिलं कारण हे झालं. दुसरं कारण, तुमच्या पूर्वजांपासून जर DNA मध्येच हा बसलेला इश्यू, पूर्वजांपासून जर पैसा व्यवस्थित हाताळला गेला नाही किंवा त्यांचीही मानसिकता जर अशीच होती, DNA मधून तो कॅरी फॉरवर्ड होतो. आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहे की DNA मधून या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे कॅरी फॉरवर्ड होतात. जसं आजार जसं होतात तसंच या गोष्टीसुद्धा कॅरी फॉरवर्ड होतात. तिसरी गोष्ट आहे, जसं आपण मगाशी आपल्या पूर्वीच्या कर्माबद्दल बोललो, आधीच्या जन्माबद्दल, तिथेही मेजर कारणं असतात. तिथे आपण जर पैशाच्या बाबतीत काही गैरव्यवहार केलेला आहे तेव्हाही ते ब्लॉकेजेस असतात आणि त्यामुळेही आपल्याकडे पैसा येत नाही. हे एवढे मेजर कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याकडे पैसा येत नाही, आला तर टिकत नाही, किंवा कर्ज होत जातं, प्रमोशन होत नाही, या सगळ्या गोष्टी होतात. यासाठी म्हणून सगळ्यात आधी आपल्याला आपलं पैशासोबतचं जे नातं आहे ते व्यवस्थित बनवावं लागेल की जो इझिली आपल्याकडे येत जाईल आणि ते कंटिन्युअसली फ्लो चालू राहील. म्हणजे आला आणि निघून गेला असं नाही, तो कंटिन्यू फ्लो चालू राहील. आणि त्याच्यासाठी आपल्याला मनी होपोनोपोनो प्रेयर ही करावी लागते. आता होपोनोपोनो प्रेयर ही बेसिकली खूप जणांनी ऐकलेली असते की जी रिलेशनशिपसाठी केली जाते. आता ती हवाईन जी बेटं आहेत, तिथले जे ट्रायबल्स आहेत, आदिवासी आहेत, त्यांच्याकडून ती प्रेयर आपल्याकडे आलेली आहे. आणि ती प्रेयर फक्त नात्यांसाठी नाही, तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये जे प्रॉब्लेम्स अनरिझॉल्वड आहेत, आपल्याला कन्फर्म नाही की हे माझंच आहे, माझ्या पूर्वजन्माकडून आलं आहे किंवा माझ्या पूर्वजांकडून आलेलं आहे, अशा सगळ्या केसेसमध्ये आपण ती मनी होपोनोपोनो प्रेयर करू शकतो. आपलं नातं पैशांविषयी आधी व्यवस्थित त्यासाठी. आणि ती प्रेयर कंटिन्युअसली आपल्याला करावी लागते. म्हणजे एक मिनिमम 45 डेज कंटिन्युअसली ती करणं गरजेचं आहे. आणि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नाही, ती स्वतःमध्ये जाणीव आली पाहिजे. जसं आपण देवाकडे काहीतरी मागतो तेव्हा कशी आपली एनर्जी किंवा आतून फिलिंग असते की मला हे पाहिजे, तशा प्रकारे, कारण ते एक प्रकारे आपण पैशांविषयीचं जे आपलं निगेटिव्ह कर्म आहे ते क्लिअर करतो. आपली जी धारणा बनलेली आहे पैशांविषयीची ती क्लिअर करतो. तर ही पहिली रेमेडी आहे पॉवरफुल ही. कारण खूप जणांचं असंही होतं की मनी रेमेडीज करतात पण रिझल्ट येत नाहीत आणि अजून माइंडसेट निगेटिव्ह होतो की हे काही काम करत नाही, हे काही उपयोगाचं नाही. कारण हे असतं, पैशाचं रिलेशन आधी व्यवस्थित करणं, आधी हे करणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर मग तुम्ही सगळ्या रेमेडीज करायला चालू करायचं आहे. याच्यासोबत अजून काय रेमेडीज आहेत? खूप सोप्या गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतात. मसाल्याचे पदार्थ आपल्या सगळ्यांकडे असतात आणि आपल्या भारतीय जेवण पद्धतीमध्ये मसाले तेवढ्यासाठीच इन्क्लूड केलेले आहेत की प्रत्येक मसाल्याचा ना काही गुणधर्म आहे, तो आपल्यामध्ये नॅचरली यावा. पण आत्ताचं जेवण जे आहे त्यातून मसाले ऑलमोस्ट गायब झालेत आपल्या जेवणातून, की जे अख्खे मसाले येतात ते आपण वापरणं बंद केलेलं आहे. तर त्यातलेच काही मसाल्याचे पदार्थ आपण वापरून खूप छान पद्धतीने आपले फिनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जसं की जेवणामध्ये आपण मसाले भातामध्ये तमालपत्र वापरतो, बे लीफ म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. ते खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरू शकतो. समजा तुमच्याकडे लोन खूप झालेलं आहे आणि ते तुम्हाला रिलीज करायची, ती एनर्जी, नेगेटिव्हिटी ऑफकोर्स ते रिलीज करायची आहे. तर त्या तमालपत्रावर तुम्ही स्केच पेन घेऊ शकता, ते स्मूथली लिहू शकतं. लाल रंगाचं स्केच पेन घ्यायचं आहे आणि कमी शब्दामध्ये त्या तमालपत्रावर लिहायचं आहे तुम्हाला. जसं की माझं पूर्ण लोन जे आहे ते नील झालेलं, झिरो झालेलं आहे आणि हे मला नको आहे, हे डोक्यातही ठेवायचं आहे की मला नको ही एनर्जी. एखादी कॅन्डल पेटवायची आहे आणि ते जाळायचं आहे. ते पान जे आपण लिहिलेलं आहे ते आपण एखाद्या चिमट्यामध्ये वगैरे पकडून पण जाळू शकतो, कारण त्याचा जाळ हातावर येऊ शकतो. आणि ही जी रेमेडी आहे तर ही अमावस्येला करायची मोस्टली. कारण अमावस्या काय असते की आपल्यामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या रिलीज करण्याचा तो दिवस असतो. आणि याच्याच नंतर पौर्णिमा जेव्हा येते 15 दिवसानंतर परत पुन्हा तमालपत्र घ्यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला काय हवं आहे, अबंडन्स हवं आहे, प्रॉस्पेरिटी, किंवा समजा एखादी अमाऊंट पण असू शकते की मला एवढी ठराविक अमाऊंट हवी आहे, ती अमाऊंटसुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा फिनान्शियल फ्रीडम अगदी सोप्या भाषेमध्ये ते पण लिहू शकता. आणि स्वतःला ते सांगायचं आहे, असं नाही की बाबा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून चल सांगितलं काहीतरी करतो, असं नाही. विश्वास असला पाहिजे तेवढा की मी खरंच एलिजिबल आहे त्या गोष्टीसाठी. आणि ते कॅन्डलच्या फ्लेमवरती तुम्हाला ती जाळायची आहे, ते पान जे आहे ते जाळायचं आहे.
आता प्रश्न असेल की ते राख जी उरेल त्याचं करायचं काय मग? तर ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते युनिवर्समध्ये फुंकून द्यायचं आहे. थँक्यू म्हणायचं युनिवर्सला, ब्रह्मांडात जेवढ्या काही पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत त्यांना थँक्यू म्हणायचं तुमची विश फुलफिल केल्याबद्दल. एक झाली ही रेमेडी जी एक अमावस्या आणि एक पौर्णिमेला करायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मी मनी होपोनोपोनो प्रेयर आधी सांगितलं, त्याच्यानंतर येतं ग्रॅटिट्यूड. आत्तापर्यंत आपण प्रत्येक गोष्टीची फक्त कंप्लेंट, तक्रार करत येतो की पैसा असा आहे, तसा आहे, माझ्याकडे येत नाही किंवा माझ्याकडे कमी येतो, राहत नाही. पण असे किती दिवस किंवा किती अशा संधी तुमच्याकडे आल्या जेव्हा तुम्ही पैशासाठी ग्रॅटिट्यूड दिलेलं आहे की मला जे मिळालेलं आहे त्यात माझ्या बऱ्याचशा गरजा भागलेल्या आहेत किंवा भागत आहेत, मी मॅनेज करू शकतो, माझा स्वतःचा खर्च मॅनेज करू शकतो, मी स्वतःसाठी कपडे घेऊ शकतो, स्वतःला मला 2 वेळचं अन्न मिळतं आहे, मला जे हवं ते मी घेऊन खाऊ शकतो व्यवस्थित, मला हॉस्पिटलचा खर्च नाही आहे, तिथे माझे पैसे वाचत आहेत, जे काही प्रत्येकाचं आहे. तर या पैशाच्या बाबतीत आपण किती वेळा ग्रॅटिट्यूड देतो? कोणीही देत नाही. हा खूप मोठा ब्लॉकेज आहे. तर मनी होपोनोपोनो प्रेयरसोबत आपल्याला मनीसाठी ग्रॅटिट्यूड डेली प्रे करणं गरजेचं आहे. आणि तेही झोपल्यानंतर, जेव्हा खूप झोप आलेली आहे, मोबाईल वगैरे सगळं साईडला आहे, तुम्हाला जे जे काही तुमच्याकडे पैशाने छान छान दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी कृतज्ञता देणं खूप गरजेचं आहे. आणि हे जेव्हा एक रुटीन बनेल, तुम्हाला स्वतःला अनुभव येत जातील की पैसा इझिली येतो आहे आत्ता तुमच्याकडे. निसर्गाचा नियम आहे, जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड द्याल तेवढं तुमच्याकडे परत येईल. मग ती बुद्धी असो, पैसा असो, प्रेम असो, कुठलीही गोष्ट असो. ही झाली दुसरी रेमेडी. तिसरी रेमेडी एक ही करायची आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ही रेमेडी करायची असते. दालचिनी आपल्या घरात असते, दालचिनीची पावडर घ्यायची, विकत ही रेडीमेड मिळते किंवा मग घरात दालचिनी असते त्याच्यापासून बनवू शकता. हातामध्ये तुम्हाला अर्धा ते 1 चमचा दालचिनीची पावडर घ्यायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा असेल त्याच्या बाहेर थांबायचा आहे घराकडे बघत. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कशा प्रकारे हवा आहे ते सांगायचं. आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे, डाऊट घ्यायचं नाही की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे पैसा हवा आहे ते सांगायचं आहे. आणि ती फुंकर मारायची पावडर घरामध्ये. आणि हे केल्यानंतर लगेच हात धुवायचा नाही किंवा लगेच झाडूसुद्धा मारायचा नाही. त्यामुळे ही रेमेडी झोपण्यापूर्वी केली तरीही चालतं, म्हणजे बऱ्यापैकी ती रेमेडी जी केलेली आहे त्याचा फायदा होतो. याच्यानंतर अजून एक रेमेडी करू शकता. समजा तुम्हाला कायम तुमच्यासोबत ती एनर्जी असावी असं वाटतं, तर छोटा एक पाऊच घ्यायचा, त्यामध्ये 3 तमालपत्र, दालचिनीचा एक पूर्ण तुकडा टाकायचा आणि छोटे 1 रुपयाचे कॉईन तुम्ही 3 त्यामध्ये टाकू शकता. आणि एखादं क्रिस्टल जर तुमच्याकडे जर असेल टंबल, तर त्यामध्ये ग्रीन एव्हेंच्युरी नावाचं क्रिस्टलचं छोटंसं टंबल टाकायचं आहे. ते बंद करायचं, तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा, वॉलेटमध्ये ते कॅरी करा. तुम्हाला लक्षात येत जाईल की पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो आहे. जे काही अडथळे असतात, आता रातोरात पाऊस पडणार नाही, पण जे अडथळे येत होते एवढे दिवस, ते अडथळे येणं कमी कमी होत जाईल आणि फेवरेबल गोष्टी घडायला चालू होतील. खूप छोट्या छोट्या आणि सोप्या सोप्या रेमेडी आहेत आणि त्या कोणीही करू शकतं. यासोबतच जसं मी सप्तचक्रांबद्दल सांगितलं होतं की आपल्या रूट चक्र आणि सोलर प्लेक्सस चक्र हे कारणीभूत आहेत फिनॅन्शियल ग्रोथसाठी किंवा करिअर ग्रोथसाठी सुद्धा. तर प्रत्येक चक्राचे एक एक बीज मंत्र दिलेले आहेत. त्या बीज मंत्राचा आपण जर नेमाने जर जप केला तर आपले चक्र लवकर बॅलन्स होतात. जसं की रूट चक्र, मूलाधार चक्राचा बीज मंत्र आहे लम. आणि जो मणिपूर चक्र आहे, सोलर प्लेक्सस चक्र, त्याचा बीजमंत्र आहे रम. आणि हे दोन्ही जर आपण प्रत्येकी 5-5 वेळेला जर जप केला, आपल्या चक्रामधले ब्लॉकेजेस जे आहेत ते हळूहळू निघायला चालू होतात. पण सातत्य खूप महत्त्वाचं आहे. हे दोन्ही चक्राचे बीजमंत्रांचं चॅन्टिंग करणं, त्यांचे अफर्मेशन्स आहेत ते ऐकणं, ब्लॉकेजेस खूप इझिली निघून जायला चालू होतात. जिथे कुठे काही अडथळे येत आहेत, मध्ये करिअरमध्ये असो, पैशांमध्ये असो, स्वतःला अनुभव येत जातात तुम्हाला. तर आणि हे खूप सोपे आहेत, तुम्ही घरच्या घरी करू शकता. कुठे काही पैसे देण्याची गरज नाही किंवा खर्च काहीही करण्याची गरज नाही. खूप सोपे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. किंवा मग स्वतःच जर तुम्हाला हिलिंग घ्यायचं असेल तर हिलिंग पण घेऊ शकता किंवा स्वतः शिकायचं असेल तर शिकू पण शकता. बरोबर. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत कोणत्यासाठी मग आपण आकाशिक रेकॉर्ड्स ओपन केले पाहिजेत आणि कोणत्यासाठी घरच्या घरी त्याच्यावरती सोल्युशन किंवा रेमेडीज आपण केल्या पाहिजेत?
म्हणजे टूल वेगळं. ओके. जसं आकाशिक रिडिंगचं सांगितलं की जे अनरिझॉल्व्ड केसेस आहेत ज्याचं उत्तर कुठेच नाही आहे त्यासाठी आपण आकाशिक रिडिंगकडे जातो. पण समजा तुम्हाला दुसरा तुमचे प्रश्न आहेत जसं की बाबा माझ्याकडे आत्ता ॲडमिशन घ्यायचं आहे, माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, तर कुठे घेऊ मी, किंवा मग माझा नंबर कुठे लागेल, किंवा माझं ट्रान्सफर कुठे होणार आहे, मला जे ऑप्शन्स हवे तिथे माझं जॉबचं ट्रान्सफर होईल का, अशाच प्रकारचे समजा प्रश्न आहेत. किंवा आत्ता माझ्याकडे एक लग्नासाठी प्रोफाईल आलेलं आहे, मग ते माझ्यासाठी खरंच चांगलं आहे का. मग अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने त्यातून ॲनलाइज करू शकतो. तिथूनही तुम्हाला खूप छान गायडन्स मिळतो इझिली. त्यातूनही तुम्हाला काही उपाय जर गरजेचे असतील तर तेही दिले जातात. तर ते एक ऑप्शन आहे. आता थोडंसं मला हे सांगा की निगेटिव्ह एनर्जी किंवा आपण डार्क मॅजिक म्हणतो, हे खरं असतं डार्क मॅजिक? सोपं उदाहरण घ्या, जसं दिवस होतो म्हणजे प्रकाश आहे, तसंच रात्रही होणार, कन्फर्म आहे. जर रात्र निघून गेली तर दिवसाचं महत्त्व राहणार नाही. एक सायकल आहे ते. सेम त्याच प्रकारे डार्क एनर्जी किंवा नेगेटिव्ह एनर्जी किंवा लोअर व्हायब्रेशनल एनर्जी, तसंच लाईट एनर्जी आहे किंवा हायर व्हायब्रेशनल एनर्जी आहे. एनर्जी ही सेम असते, फक्त त्यामागे जे इंटेन्शन्स लागतात त्यामुळे तिचा फॉर्म चेंज होतो. जसं की आपण प्रार्थना करतो, एनर्जी तीच आहे, पण तिथे आपले चांगले इंटेन्शन्स लागलेले आहेत प्रार्थना करताना. मग ती कुठल्याही भाषेतली असो, कुठल्याही तुम्ही धार्मिक ठिकाणी जा किंवा कुठेही कुठल्या एनर्जीशी कनेक्ट करा, तुमचे इंटेन्शन चांगले आहेत, पॉझिटिव्ह आहेत, स्वतःचं एकतर चांगलं होणं, घरच्यांचं चांगलं होणं किंवा इतरांच्या कोणासाठी जर करताय तुम्ही, तर तिथे इंटेन्शन तुमचे पॉझिटिव्ह आहेत, चांगले आहेत, म्हणून ती चांगली एनर्जी झाली. पण त्याच एनर्जीला समजा तुम्ही खराब वाईट इंटेन्शन जर जोडले गेले, एखाद्याचं नुकसान करायचं, एखाद्याला अडथळे आणायचे आहेत, त्याचं काम बिघडवायचं आहे, तेव्हा तीच डार्क एनर्जी होते, ब्लॅक मॅजिक होते. जसं की नजर लागणं हा प्रकार आपल्या सर्व भारतीयांना माहीत आहेच, आणि प्रत्येकजण कधी ना कधी त्याचा शिकार झालेलाच असतो, अनुभव येतोच. हे का होतं? तिथे इंटेन्शन त्या व्यक्तीचे एवढे पॉवरफुल असतात एखाद्या पर्टिक्युलर कारणावरून, त्याचा लगेच आपल्यावर परिणाम होतो. जसं की समजा एखादी व्यक्ती एखाद्या कार्यक्रमासाठी खूप छान सजून गेलेली आहे, म्हणजे फिमेल्स खूप जास्त याला रिलेट करू शकतील. खूप छान सजून तुम्ही गेले, काहीतरी होतं, इमिडिएटली काही वेळेला असं होतं की लगेच तुम्हाला चेहरा खराब होईल, पिंपल्स होईल, ॲलर्जी होईल किंवा तुम्ही आजारी पडाल. आता तिथे त्यांनी काहीही ॲक्टिव्हिटी केलेली नाही आहे, पण इंटेन्शन्स एवढे पॉवरफुल आहेत, वाईट इंटेन्शन्स, त्याचा परिणाम झाला. किंवा जेव्हा आपण जेवण बनवतो, बरेच जणांचा तो अनुभव असा असतो की एक पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्ये खूप छान जेवण मिळतं किंवा आईने बनवलेलं जेवण जे आहे ते खूप छान लागतं. याच्या मागेही इंटेन्शन्स लागतात. जे आपण जेवण बनवतो, आपले इंटेन्शन्स खूप मॅटर करतात, ते सगळे थॉट्स त्या जेवणामध्ये जात असतात. आई जेव्हा जेवण बनवते तर त्यामध्ये फक्त तिचं प्रेम असतं, आपुलकी असते, आणि ते सगळ्यांना खूप छानपणे पुरावं, सगळ्यांना ते अंगी लागावं, ही भावना तिची असते. म्हणून ते जेवण आपल्याला टेस्टी लागतं, मग तो पदार्थ काहीही असला तरीही. पण तेच जेवण आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये जातो, 5 स्टार 7 स्टारला गेलं तरीही ती टेस्ट नसते, कारण बनवणाऱ्याच्या डोक्यात काय चालू आहे आपल्याला माहीत नसतं, त्याचे सगळे इंटेन्शन्स त्यात जातात आणि त्यानुसार टेस्टसुद्धा बदलते. तर ही एनर्जी जी आहे, डार्क एनर्जी किंवा नेगेटिव्ह एनर्जी, अशाच प्रकारे असते. मग त्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून वापरलं जातं, कारण एनर्जी नष्ट होत नाही, तिला आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. मग त्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे लोक वापरतात. जसं समजा एखाद्याला ब्लॅक मॅजिक करायचं आहे, मग तो एखादा ह्युमन स्पिरिट वापरेल की जो ऑलरेडी खूप, समजा एखादा सुसाईड झालेली केस आहे, तर जे इमोशन्स जे आहेत ते ऑलरेडी सप्रेस झालेले आहेत, तो ऑलरेडी दुःखात आहे, इरिटेशनमध्ये आहे, तसे स्पिरिट हे पकडतात आणि त्यांना मग हे असं निगेटिव्ह जे काही काम करायचं, समजा एखाद्याला त्रास द्यायचा, ते त्याच्या मागे लावतात किंवा ती जबाबदारी त्याच्यावर सोपवतात. म्हणजे तो सोल खराब नाही आहे, पण त्याला जे इंटेन्शन दिले जात आहेत त्यामुळे तो तसा वागत जातो. त्यामुळे एनर्जी ही एकच आहे, मॅटर करतं की आपण त्याला इंटेन्शन काय देतो. राईट. आपण शाळेमध्ये एक लॉ शिकतो, न्यूटन्स लॉ आहे, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो जर तिथे पॉझिटिव्ह एनर्जी जर असेल तर त्याच्या इक्वल अँड अपोजिटमध्ये निगेटिव्ह एनर्जी देखील असेल. फक्त आपण ती कोणती एनर्जी वापरतो आहे आणि कोणती एनर्जी कशासाठी यूज करतो आहे त्यावरती ते सगळं डिपेंड करतं असं म्हणू शकतो आपण कदाचित. तर या ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात
ह्याच्यापासून आपण वाचायचं कसं? ह्याच्यापासून स्वतःला, आपल्या परिवाराला, फॅमिलीला कसं सुरक्षित ठेवायचं? एक तर सगळ्यात आधी आपला स्वतःचा जो ऑरा आहे तो व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. ऑरा म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत त्याचा प्रत्येक चक्रांचा एक एक लेअर असतो. तसे 7 लेअर असतात आपल्या शरीराच्या बाहेर. आणि हे किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण ऑराचा फोटोग्राफ पण घेऊ शकतो, ओके. ज्यामध्ये आपल्याला कळतं की माझा ऑरा कसा आहे किंवा कुठे डॅमेज झालेला आहे का, थोडंसं मला कुठे ते वीक सांगा ना की झालंय. काय ऑरा म्हणजे नेमकं काय, आणि ती फोटोग्राफी तुम्ही जे म्हटलात ते ओके. कसं समजून घेतील प्रेक्षक? ऑरा म्हणजे जसं की सुरुवातीला पण पैशाचं उदाहरण देताना मी सांगितलं की एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला भेटायला जाताना खूप छान वाटतं, किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली किंवा अगदी कॉलवर जरी बोलणं झालं तरी आपल्याला खूप छान वाटतं, बरोबर. काही प्रॉब्लेम असेल तरी. आणि एखादी व्यक्ती इतकी टॉक्झिक फील होते आपल्याला की ही नको, मला या व्यक्तीचा मेसेज पण नको, भेटणं तर लांबच आहे, नको, ते जाणवतं आपल्याला. आणि जाणवतं म्हणजेच काय, त्या व्यक्तीची एनर्जी कुठेतरी वीक आहे, कुठेतरी तो डार्कर एनर्जीच्या साईडला गेलेला आहे, नेगेटिव्ह इमोशन्स खूप भरलेले आहेत त्याच्यामध्ये. आपण आपली एनर्जी त्याला अपोज करत असते, आपला ऑरा अपोज करत असतो की नाही, नको आहे मला, ते चांगलं नाही आहे. आणि हे कशामुळे होतं? त्याचा ऑराच तसा आहे. ऑरा म्हणजेच काय, जसं मी सांगितलं की प्रत्येक चक्राची एनर्जी आहे आणि प्रत्येक चक्राचे एक एक रिझन्स आहेत. जसं की पैसा झाला, रिलेशनशिप आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, जेलसी आहे, राग आहे किंवा सूडबुद्धी आहे. ह्या सगळ्या एनर्जीज आहेत त्या चक्रामध्ये. आणि ज्या प्रकारचं आपण अन्न खातो, ज्या प्रकारचं वाचन करतो, व्हिडिओज बघतो, ज्या प्रकारचं सर्कल ठेवतो, जिथे आपण जे डिस्कस करतो, ज्या ठिकाणी बसून आपण डिस्कस करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या ऑरावर परिणाम होत असतो आणि त्यानुसारच ऑरा बनत असतो. आणि म्हणूनच आपल्या ऑराची आपल्याला काळजी घेणं खूप गरज आहे. यासोबत जर समजा आपण खूप वेळ अशा निगेटिव्ह सर्कलमध्ये राहिलं, आपल्या ऑरावर पण त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा जागी जाणं, अशा लोकांची संपर्क ठेवणं हे कमी करणं गरजेचं आहे. बऱ्याच जण निगेटिव्ह कंटेंट खूप बघितला जातो आजकाल, स्क्रोलिंगमध्ये येत जातं आणि ते इंटरेस्टिंग वाटत जातं आणि ते बघत जातं. स्वतःचा ऑरा वीक होतोय त्याने. किंवा बऱ्याच जाता जेवण करताना तिकडे टी व्ही सुरू असतो, इकडे इंटरनेटवर स्क्रोलिंग चालू आहे, तिथे जे चाललं आहे त्याचे सगळे संस्कार आपल्या अन्नावर होत आहेत आणि ते आपण खातोय आणि त्याचंच पुढे जाऊन रक्त बनतं आहे, DNA बनतात. मग आपल्याला लक्षात येईल की ऑरा आपण स्वतःहून वीक करतोय. तर आपल्याला सगळ्या गोष्टी बदलाव्या लागणार आहेत ऑरा पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी. किंवा समजा आपण आता ऑफिसमधून घरी आलो, वाटेत बरेच लोक भेटतात, ऑफिसमध्ये बरंच काय काय झालेलं आहे. घरी आल्यानंतर एक सवय लावून घ्यायची स्वतःला, बकेटमध्ये रूम टेम्परेचरचं पाणी ठेवायचं आहे, गुडघ्या इतपत पाणी घ्यायचं आहे आणि दिवसभरात जेवढं काही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डिस्कम्फर्ट देणारे अनुभव आलेले आहेत ते सगळे काही तुमच्या बॉडीमधून निघून त्या पाण्यामध्ये जात आहेत हे स्वतःला सांगायचं, इंटेन्शन तसं ठेवायचं आणि एक 10-15 मिनटं पूर्ण डोळे झाकून शांत बसायचं आहे. खूप रिलॅक्स वाटेल आणि तुमचा ऑरा क्लीन होईल. दिवसभरात जे काही झालेलं आहे तो क्लीन होऊन जाईल. रोज सकाळी आंघोळ करताना सुद्धा एक चमचाभर मीठ, स्पेशली मोठं मीठ जे येतं ते मीठ, ते तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून केलात आंघोळ, ऑरा क्लीन राहतो. याशिवाय व्हाईट सेज नावाची वनस्पती मिळते, ती पेटवायची आणि त्याचा धूर करायचा. ती पेटल्यानंतर धूर होतोच, तो काही त्रासदायक असा धूर नसतो की ज्याचा डोळ्यांना वगैरे त्रास होईल. तर ते पूर्ण आपल्या भोवती फिरवायचं आहे, घरामध्ये फिरवायचं आहे. घरामधल्या जेवढ्या व्यक्ती असतील, इव्हन आपली गाडी असेल, आपली पुस्तकं असू शकतात, मोबाईल आहे, कारण एनर्जी कुठल्याही फॉर्ममध्ये येऊ शकते. तर ते रोजच्या रोज आपण करू शकतो. किंवा घरामध्ये समजा जास्तच निगेटिव्ह फील होतं आहे तर त्यावेळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मातीची पणती तर असतेच एखादी तरी, तर ती पूर्ण मिठाने भरायची आहे. त्यामध्ये 9 लवंगा लावायच्या आहेत आणि एक कापराची वडी ठेवायची आणि ते पेटवायचं. लवंग पेटते व्यवस्थित आणि ती पूर्ण घरामध्ये सगळीकडे फिरवायची आहे, जेणेकरून आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी क्लीन आणि क्लिअर होत जाईल. आणि रेग्युलर पाहिजे त्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या, असं नाही की एकदा केलं आणि झालं, असं नाही. आणि स्वतःला फरक जाणवतो एनर्जी चेंज झाल्यानंतर, स्वभावात बदल पडतो स्वतःच्या. किंवा जर समजा कोणामध्ये घरामध्ये काही आर्ग्युमेंट्स होत असतील, कॉन्फ्लिक्ट्स असतील, कोणी हट्टीपणा करत असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो. फक्त गरज आहे की सातत्य पाहिजे आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे कुठलीही गोष्ट करताना. कारण डॉक्टरकडेही कुठल्याही गेल्यानंतर आजार बरा अर्धा विश्वासाने होतो, याच्याकडे गेलंय म्हणजे आता ते बरं होणार. तर तेवढा तसाच विश्वास इथेही असणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर.
विश्वास तर लागतोच. त्याच्यासोबत मला सोल चॅनलिंगबद्दल थोडंसं सांगा. सोल चॅनलिंग म्हणजे काय आणि त्याचं कसं आपण इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती पडू शकतो? ओके. जसे यात ही 2 शब्द आहेत, सोल आणि चॅनलिंग. सोल म्हणजे आत्मा आणि चॅनलिंग म्हणजे जसं एकदम सुरुवातीला आपण सायकिक मेसेजबद्दल किंवा जे प्लेन क्रॅशची हं, बातमी जी होती ती डिस्कस करताना जसं आपण बोललो, की चॅनलिंग म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे नॅचरली येणारे मेसेजेस. हं. जसं तिथे आपण चॅनल्सबद्दल पण आकाशिक रीडिंग करताना म्हणालो होतो, की आपले चॅनल्स ओपन होतात. तर चॅनलिंग म्हणजे ते डायरेक्टली येणारे मेसेजेस असतात. म्हणजेच एखाद्या आत्म्याकडून येणारे तुमच्याकडे मेसेजेस. आता आत्मा म्हणजे कोण? ऑफकोर्स आपल्या सर्वांमध्ये आत्मा आहे, पण हा नाही. ज्यांचा मृत्यू झालेला आहे, ज्यांनी आपलं शरीर सोडलेलं आहे. ओके. ज्याला सोप्या भाषेत लोक भूत म्हणतात किंवा मग पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हटलं जातं किंवा आता बरेचसे ॲक्टिव्हिस्ट पण आहेत, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्ट, की ज्यांना तशा घटना हव्या असतात किंवा त्या ठराविक ठिकाणी जाऊन ते शोध घेत असतात. पण बऱ्याचदा गोष्टी आपल्याला क्लिअर होत नाहीत, की समजा एखाद्याचा मृत्यू नेमका कशाप्रकारे झालेला आहे. बऱ्याचदा मिस्टिरियस असतात. कोणी सुसाईड करतं किंवा ॲक्सिडेंटमध्ये जातं किंवा कधी-कधी असं होतं, की पेशंट रिकव्हर झालेला आहे हॉस्पिटलमध्ये, पण काही वेळाने त्याची डेथ झाली आणि डॉक्टरकडे त्याचं उत्तर नसतं किंवा काही-काही वेळेला खूप वर्ष एखादा पेशंट बेड रिडन असतो, अनकॉन्शियस असतो आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, की फार-फार तर एक 10-24 तास जगू शकेल आणि तरीही तो कित्येक वर्ष तसाच पडून असतो. म्हणजे काहीच होत नाही. त्याचा मेंदू चालू आहे, हृदय चालू आहे. त्यामुळे त्याला डेड पण म्हणता येत नाही. हं. मग अशा सगळ्या केसेसमध्ये बरेच प्रश्न उरतात, की बाबा नेमकं करायचं काय आपण? किंवा आम्हाला जी उत्तरं हवी आहेत, जसं की समजा एखाद्याने अचानक सुसाईड केली, आत्महत्या केली. का केलेली आहे? नेमकं काय झालं होतं? ते विचारणं कोणाला आपण? त्या केसमध्ये किंवा ॲक्सिडेंट झालेले आहेत. कधी-कधी कोणी अ, हॉस्पिटलचं जसं मी सांगितलं, की तो रिकव्हर होता तो परत डेथ झालेली आहे. मग हे सगळं जाणून घ्यायचं जर असेल, तर त्यासाठीचं माध्यम म्हणून सोल चॅनलिंग हे वापरलं जातं. ही एक वेगळी मोडॅलिटी आहे. पण यात पुढे एक्सप्लेन करण्यापूर्वी मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, की कोणीही असे प्रकार करू नयेत. ते जीवावर बेतणारे असतात. ओके. कारण ह्युमन स्पिरिटशी जेव्हा आपण बोलायला जातो, म्हणजे जेव्हा एखादा आत्मा मानवी शरीरातून जातो, हं. ह्युमन स्पिरिट, तर तो खूप रिस्की असतो. कारण मानवाकडे बऱ्याचशा इच्छा, अपेक्षा असतात, काहीतरी अर्धवट राहिलेली स्वप्न असतात, काही आठवणी असतात किंवा काहीतरी अपूर्ण राहिलेलं काहीतरी हवं असतं. असं बरंच काही-काही घेऊन त्याने ते शरीर सोडलेलं असतं. बरोबर. आणि हे सगळं काही त्या स्पिरिटमध्ये असतं, त्यामुळे कोणी डायरेक्टली कनेक्ट करायला जाऊ नये. माझ्याकडे अशा केसेस येतात, की सुसाईड वगैरे झालेल्या खूप केसेस असतात, की याने सुसाईड का केली? मग त्यावेळी त्या ह्युमन स्पिरिटला बोलावलं जातं, त्याच्या आत्म्याला बोलावलं जातं आणि जे काही घरच्यांना त्याचे प्रश्न विचारायचे आहेत, तर ते सगळे प्रश्न त्याला विचारले जातात समोर बोलावून. फॉर एक्झाम्पल, की तू आत्महत्या का केली? म्हणजे स्वतःहून केली, की कोणी करायला भाग पाडलं? किंवा तू काही प्रॉब्लेममध्ये होता का, ज्यामुळे तुला असं डिसिजन घ्यावा लागला? किंवा मग तुला सद्गती मिळाली का? की सुसाईड केल्यामुळे कुठे अडकून पडलेला आहे? किंवा तुझी काही इच्छा राहिली आहे का? किंवा घरच्यांनी काही करणं गरजेचं आहे का अजून? अशा प्रकारचे असतील किंवा अनकॉन्शियस पेशंट असेल, तर मग त्याचे सोलं बोलावून विचारलं जातं, की "तू कशासाठी थांबला इतके दिवस?" म्हणजे काही-काही केसेस असे होते, की 30-40 वर्ष बेड रिटर्न आहे ती व्यक्ती आणि तसंच आहे हॉस्पिटलमध्ये, ट्रीटमेंट चालू आहे, काहीही होत नाहीये. मग घरच्यांनाही शेवटी प्रश्न पडतो ना, की करायचं काय हं. आम्ही? तेव्हाही त्याच्या सोलला बोलावून विचारलं जातं, की "काय हवंय?" मग अशा एका केसमध्ये समोर हे आलं होतं, की खूप सारे मिसअंडरस्टँडिंग्ज होते. ओके. म्हणजे आई आजारी होती, जे वय जास्त होतं त्यांचं, 80च्या घरात वगैरे आणि त्या अनकॉन्शियस आहेत आणि त्यांच्या मुलीने मग मला विचारलं होतं, की "हे काय करायचं सांग?" म्हणून. शेवटची आशा म्हणून ते माझ्याकडे आले होते. आणि तेव्हा लक्षात आलं, की मुलीला आणि वडिलांना आईबद्दल कंप्लेंट्स आहेत आणि आईला मुलगी आणि नवऱ्याबद्दल कंप्लेंट्स आहेत. हं. पेशंटचं म्हणणं असं होतं, की मला खूप काही करायचं होतं, जे मला लग्नानंतर करू दिलेलं नाही. मला फक्त घरातच ठेवलं. घरातली कामं करत मी राहिले, नाती सगळं सांभाळत बसले. हं. आणि यांचं म्हणणं होतं मुलगी आणि वडिलांचं, की आईने आम्हाला खूप त्रास दिलाय. खूप चिडचिड करायची, भांडणं करायची, सगळे नातेवाईक तुटले. आता इथे खूप गैरसमज होते दोघांची. जेव्हा एकमेकांना सांगितलं गेलं,
तेव्हा त्यांना कळालं की आपलं कुठे चुकलंय. आणि अपेक्षा मुलीची होती की आईने माफी मागावी. आता त्या स्टेटला जशा नाही आहेत की ते माफी मागू शकतील. मग यांना आधी सांगितलं की तुम्ही आधी त्यांना माफ करून रिलीज करा, कारण ते अडकलेत अजून तेवढ्या गोष्टीसाठी. मग जेव्हा त्यांना हे माफ केलं, सुरुवातीला एकतर त्यांना जमलं नाही. त्या म्हणाल्या की खरंच मी खूप प्रयत्न केला, पण मला जमतच नाहीये. मी नाही करू शकत. आईने एवढा त्रास दिलाय. मग त्यांना हीलिंग सेशन दिलं एक. एका सेशननंतर त्यांचं म्हणणं होतं की नाही, मी पूर्ण रिलीज दिले तर मला काहीच त्रास नाही. मी आईला खरंच रिलीज केले. हं. त्याच्यानंतर त्यांच्या आईसाठी परत हीलिंग सेशन चालू केले, कारण तब्येत खूप बिघडायला चालू हं, झाली हं. होती. हीलिंग सेशन 3 सेशन झाले त्यांचे आणि मला परत मग त्यावेळी मेसेजेस मिळायला लागले, कारण हीलिंग देताना पण आम्हाला मेसेज मिळत असतात, की हीलिंग कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि त्यांना पुन्हा कनेक्ट केलं मी आणि त्यांना फरक विचारला, म्हणजे काय आत्ता त्यांना काय सांगायचंय. तर पूर्वी जशा आल्या होत्या एकदम तक्रारींचा सूर होता किंवा ॲग्रेशन दिसत होतं. ते सगळं गेलं होतं आणि एकदम शांत झाल्या होत्या त्या. त्यांचं म्हणणं होतं, की मला आता खरंच काहीही तक्रार नाही आणि मला माझी चूक कळालेली आहे. पण मला आता ही भीती आहे, की हे लोक मला माफ करतील का? मी एवढं वाईट वागले यांच्याशी आणि मी जाईन आता, मी नाही थांबणार. एक 15 दिवसांचा वेळ दे मला, मी जाणार आहे. आणि याच्यानंतर एक 4-5 दिवस निघून गेले असतील आणि मग त्यांचा अपडेट आला मला, की आई गेली आणि शांतपणे गेली एकदम. काही त्रास नव्हता. मग त्यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छा वगैरे काही-काही सांगितल्या होत्या. ते वगैरे मग त्यांना पूर्ण करून घ्यायला मग सांगितलं होतं. मग हे जर अनकॉन्शियस पेशंट झाला किंवा सुसाईडच्या केसेस की जिथे क्लॅरिटी नाहीये, त्यावेळेला आपण मग ह्युमन स्पिरिटना त्या बोलावतो आणि मग त्याच्याशी कम्युनिकेट केलं जातं. बरं. हे सगळं डिस्कस करताना आपण लांबा-फिराबद्दल देखील बोललो. तर या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांना घरी येऊन शिकता येऊ शकतात का? कसं ते आत्मसात करू शकतात? ऑफकोर्स मी तर म्हणेन, की जसं मी प्रत्येक वेळी माझं म्हणणं असतं, की प्रत्येक घरामध्ये एक हीलर आणि एक ॲनिमल कम्युनिकेटर असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते. वेगवेगळ्या समस्यांना घरातल्या प्रत्येक वेगळ्या व्यक्ती सामोरे जात असतात. मग त्यावेळी प्रत्येक वेळी कुठल्यातरी हीलरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्याचे पैसे पे करा, तेवढेच सेशन घ्या. त्यापेक्षा घरातच जर आपण हीलर बनलो, एक जर हीलर असेल, अख्ख्या घरालाचे प्रॉब्लेम तो एकटा सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. आणि त्यासाठी लांबा-फेरा इझिली कोणीही शिकू शकतो. फक्त एकच अट असते, की मीपणा तिथे नको आहे लांबा-फेऱ्याचा. कारण मी हीलिंग करतच नाही. बुद्धा स्वतः येऊन हीलिंग करतात. एवढंच आहे. बाकी वयाचा जर तुम्ही म्हणत असाल क्रायटेरिया, तर ऑफकोर्स 18+ हवं. कारण ती खूप हाय एनर्जी असते आणि ती परिस्थिती हाताळता येणं पण गरजेचं आहे, की एखादा पेशंट आहे तुमच्यासमोर, तर ते हीलिंग कशाप्रकारे तुम्हाला देता आलं पाहिजे. किंवा कधी-कधी असंही होतं, की हीलिंग देताना त्याची तब्येत बिघडते. लांबा-फेरा देताना. मग ते कसं मॅनेज करता आलं पाहिजे. त्यामुळे 18 वर्षाच्या पुढे जो कोणी व्यक्ती आहे, स्त्री-पुरुष कोणीही असो, तुम्ही तुमचं प्रोफेशन काहीही असो, छानपैकी तुम्ही आरामात शिकू शकता. कसं शिकता येईल? आत्ता जसं की म्हणजे जसं मी म्हणाले, की हे ज्ञान एकतर मराठी माणसापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण मराठी माणसाला हे माहीत माहिती नाहीये. नाहीये. त्यामुळे मराठीतून कोर्स पहिल्यांदा सुरू केलेला आहे. आणि ऑनलाईन, ऑफलाईन म्हणजेच समोरासमोर बसून शिकण्याची संधीही आहे. तर मीही सोबतच असेन 3 दिवस. तर 3 दिवस माझ्यासोबत राहून शिकण्याची, गुरुकुल पद्धतीने शिकण्याची संधी आहे प्रत्येकाला. तर मग त्या माध्यमातून कधी शिकू असणार शकतात. आहेत हे बॅचेस? हा आत्ता जो ठेवलेला आहे तो जुलै 18, 19 आणि 20 बरं. या तारखांना असेल. आणि तो लेव्हल 1चा कोर्स असेल. लांबा-फेरामध्ये लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3 असे कोर्सेस असतात. मग लेव्हल 1 जरी झालं, तरी तुम्ही स्वतःचं हीलिंग करू शकता आणि दुसऱ्यांनाही हीलिंग हे देऊ ऑनलाईन शकता. कोर्सेस असतील ना, म्हणजे कुठूनही करता येतील? ऑनलाईन आणि ऑफलाईन आणि दोन्ही आहे. ऑफलाईन कुठे? पुण्यामध्ये? ऑफलाईन पुण्यातच असेल. ओके. ग्रेट. सो पहिलं तर आज तुम्ही जे डिस्कशन केलं, एक नवीन चॅप्टर होता माझ्यासाठी हा. नवीन चॅप्टर म्हणण्यापेक्षा मला नवीन पुस्तक आहे माझ्यासाठी. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि मी या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आत्तापर्यंत आयुष्याचा, लाईफचा किंवा जीवनामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, त्याचा कधीच विचार नव्हता केला, की याच्यामागे हेही कारण असू शकतो. खूप साऱ्या गोष्टी कळाल्या आणि मला असं वाटतं, की अजूनही खूप साऱ्या गोष्टी नाही माहिती आहे आपल्याला. त्याही शिकाव्या लागतील. तर नक्कीच तुमच्या थ्रू त्या शिकायला आवडेल मला. मी प्रेक्षकांनाही ही विनंती करेल, की जर तुम्हाला
याबद्दल अजून माहिती घ्यायची असेल तर मॅमचा जो कोर्स आहे, जे क्लासेस असणार आहेत, ऑनलाईन क्लासेस आणि ऑफलाईन क्लासेस दोन्ही असणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये. तर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकतो. तिथे जाऊन तुम्ही त्यांची वेबसाईट, त्यांचा प्रोफाईल, त्यांचे Instagram हँडल चेक करू शकता आणि जर कोर्स हवे असतील तर एक नंबर देखील मी त्यामध्ये शेअर करेल. तिथे तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करा, सरांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे गाईड करतील. मॅम, थँक सो मच, तुम्ही बोल मराठीला टाईम दिला आणि नक्कीच खूप व्हॅल्युएबल आणि खूप वेगळी अशी इन्फॉर्मेशन आज आम्हाला मिळालेली आहे. खूप खूप धन्यवाद. कारण एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर परत खूप वेगवेगळ्या लोकांना ही माहिती पोहोचवता आली. कारण मराठी माणसापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक